आपण कार्यक्रमाला सुरू करूया. सर्वप्रथम सगळ्यांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आपण भारतीय शिक्षण मंडळ पश्चिम महाराष्ट्र प्रांतात युवा आयाम तर्फे आज हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आरोग्य दूतांशी संवाद, स्पंदन काश्मीरचे. जरा जाणून घेऊया त्यांचे अनुभव काय आहे. ते कार्यक्रमातून आपल्याला उलगडत जाणारच आहे. तर यासाठी आज आपल्याकडे प्रमुख उपस्थिती आहे डॉक्टर प्राजक्ता लेले आणि डॉक्टर समीर चंद्रात्रे यांची. आणि ते दोघेही जण आपला प्रवास उलगडून सांगणार आहेत. तसंच या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असणार आहे प्राध्यापिका स्वाती भावे मॅडम यांची. आपण त्यांचंही मार्गदर्शन कार्यक्रमाच्या उत्तरार्धात घेणार आहोत. आणि कार्यक्रमाची सुरुवात भारतीय शिक्षण मंडळाच्या आपल्या नेहमीच्या पद्धतीनुसार आपण संघटन मंत्र आणि ध्येय श्लोकांनी करूया. मी प्रवीणजींना विनंती करतो की त्यांनी, प्रवीणजी आप है? जी 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 यस. तो मैं उनको विनंती करता हूँ कि संगठन मंत्र और ध्येय श्लोक से हम अपने आज के कार्यक्रम की शुरुआत करेंगे. धन्यवाद प्रवीण जी. जी. संगठन मंत्र. संगच्छध्वं संवदध्वं संभो मनांसि जानताम् देवा भागं यथा पूर्वे संजानाना उपासते समानो मंत्रः समिति समानी समानं मनः सह चित्तमेषाम् समानं मंत्र अभिमन्त्रयेवः समानेन वह हविषा जुहोमि समानि वह आकुतिः समानारिर्यानि वह समानमस्तु मनो यथा वह सुसहासति. ध्येय श्लोक. तत्कर्मयन्न बन्धाय सा विद्याया विमुक्तये तत्कर्मयन्न बन्धाय सा विद्याया विमुक्तये आयासाया परं कर्म विद्यान्यासिल्पने पुणम् आयासाया परं कर्म विद्यान्यासिल्पने पुणम्. कर्म वही है जो बंधन में ना बांधे और विद्या वही है जो मुक्त करे. अन्य सभी कर्म निरर्थक क्रिया व अन्य सभी अध्ययन मात्र कारीगरी है. धन्यवाद. धन्यवाद प्रवीणजी, खूप मनपूर्वक धन्यवाद. सर्वसमावेशक, स्वत्वयुक्त आणि स्वाभिमानी शिक्षण पद्धती आणि त्यातून भारतीयत्वाची जाणीव ही आपल्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवणं, आपल्या समाजामध्ये रुजवणं, या पद्धतीने भारतीय शिक्षण मंडळाचं संघटनात्मक कार्य सुरू असतं. याच कार्याची सुरुवात 1969 साली राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रगौरव जागृत करण्यासाठी म्हणून आपल्या विविध स्तरामध्ये काम करत असताना करण्यात आली. आज 22 प्रांत आणि जवळजवळ 220 जिल्ह्यांमध्ये भारतीय शिक्षण मंडळाचं हे राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रगौरव जागृत करण्याचं कार्य सुरू आहे. मला वाटतं अशा एका महत्वाच्या एका संघटनाने अशा पद्धतीचा जम्मू काश्मीर सारख्या एका अविभाज्य भागासंदर्भातला त्यातही आरोग्य दूतांशी संवादासारखा कार्यक्रम आयोजित करणं हे खरंच सगळ्या श्रोतृवर्गासाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे. मी आपल्या सर्व प्रमुख अतिथींचा आणि प्रमुख उपस्थित असलेल्या स्वाती भावे मॅडम यांचा एक परिचय करून देतो आणि आपण लगेचच आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. स्वाती भावे मॅडम या सध्या त्यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्र भारतीय शिक्षण मंडळ याचे दायित्व आहे. ते उपाध्यक्ष भारतीय शिक्षण मंडळ पश्चिम महाराष्ट्र. त्या विश्वस्त सदस्य आहेत मित्रमंडळ एज्युकेशन सोसायटी, ज्यांचे अनेक कॉलेजेस आहेत. आपण त्या सर्व महत्वाच्या वेगवेगळ्या विद्याशाखांमध्ये कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र मित्रमंडळ एज्युकेशन सोसायटीच्या त्या विश्वस्त सदस्य आहेत. तसंच त्या निवृत्त उपमुख्याध्यापिका मयेसो मुलांचे विद्यालय इथून त्या निवृत्त उपमुख्याध्यापिका म्हणून त्या निवृत्त झाल्या आहेत. मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत. तुमची प्रमुख उपस्थिती आजच्या कार्यक्रमाला लाभली त्याबद्दल खरं म्हणजे घरच्यांचे आभार मानायचे नाहीत, पण त्याबद्दल तुमचे खूप खूप मनपूर्वक आभार आणि तुमचं स्वागत.
आणि आजच्या आपल्या या स्पंदन काश्मीरचे आरोग्य दूतांशी संवाद या कार्यक्रमाचे 2 प्रमुख अतिथी डॉक्टर समीर चंद्रात्रे आणि डॉक्टर प्राजक्ता लेले. डॉक्टर समीर चंद्रात्रे हे नाशिक मधील सिनियर मोस्ट चेस्ट फिजिशियन म्हणून गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत. लाईफस्टाईल मॅनेजमेंट हा त्यांचा खूप महत्वाचा विषय आहे आणि विज्ञान ज्ञान या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ते त्यांच्या सर्व पेशंट्सना कशा पद्धतीने ट्रीट करता येईल याचा ते विचार करतात. असे डॉक्टर समीर चंद्रात्रे हे नाशिक IMA माजी अध्यक्ष होते. सध्या ते जॉईंट सेक्रेटरी म्हणून IMA महाराष्ट्र इथे कार्यरत आहेत आणि त्याचबरोबर डॉक्टर आणि ह्युमन राईट्स यांचा खूप जवळचा संबंध आहे. नाशिक डिस्ट्रिक्ट इंटरनॅशनल ह्युमन राईट्स ऑर्गनायझेशनचे ते नाशिक विभागाचे प्रमुख आहेत. अध्यक्ष या नात्याने ते सध्या नाशिक जिल्ह्याची जबाबदारी सांभाळत आहेत. डॉक्टर समीर चंद्रात्रे, तुमचं मनपूर्वक स्वागत आजच्या या कार्यक्रमामध्ये. धन्यवाद. धन्यवाद प्रफुल्ल. त्याचबरोबर आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर प्राजक्ता लेले, या आणि काउन्सिलर म्हणून गेली अनेक वर्ष नाशिकमध्ये कार्यरत आहेत आणि सध्या त्या IMA नॅशनल कमिटीच्या कल्चरल कमिटीच्या व्हाईस चेअरमन, IMA महाराष्ट्र कल्चरल कमिटीच्या चेअरपर्सन आणि मागच्या वर्षी IMA नाशिकच्या उपाध्यक्षा म्हणून त्या कार्यरत होत्या. त्याचबरोबर काउन्सिलिंग हा त्यांचा अत्यंत आवडीचा विषय आहे. त्यामुळे आज हळूहळू लोप पावत चाललेली फॅमिली फिजिशियनची संकल्पना जी आहे ती समाजात अजूनही घट्ट मुळं रोवून कशा पद्धतीने टिकून राहील यासाठी त्या आपल्या परीने सर्व प्रयत्न करत असतात आणि त्यांचा एक महत्वाचा रोल डॉक्टर समीर चंद्रात्रे, डॉक्टर प्राजक्ता लेले यांचा या सगळ्या प्रोजेक्टमध्ये होता. त्यामुळे डॉक्टर प्राजक्ता लेले यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. थँक्यू सो मच प्रफुल्ल. मला वाटतं आपण आता मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करूया. मी प्रतीक सर, विक्रम सरांची परवानगी घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करतो. चालेल चालेल सर, आपण सुरू करू. जी सर, जी प्रतीक सर. येस प्रफुल्ल जी. काश्मीर म्हटलं की आपल्याकडे एक वेगळ्याच प्रकारच्या, आपण एका वेगळ्या प्रकारे भावनिक तऱ्हेने संपूर्ण काश्मीर या विषयाकडे, जम्मू काश्मीर या विषयाकडे बघायला लागतो. 5 ऑगस्ट 2019 नंतर विशेषतः काश्मीर हा विषय आपल्या प्रत्येकाच्या घराघरात जाऊन पोहोचला. तोवर आपण वर्तमानपत्रामधनं जे काय वाचत होतो, वर्तमानपत्रामधनं जी काय माहिती आपल्याला तिथल्या परिस्थितीबद्दल मिळत होती किंवा कधीतरी फिरायला जाणं, अशा अंगाने काही जण त्या जम्मू काश्मीरचा विचार करत असतील. अशा पद्धतीची मांडणी जम्मू काश्मीर या विषयाची अनेक वर्ष होत होती. त्यानंतर वेगवेगळ्या पातळ्यांवर त्या संदर्भातले प्रयत्न, म्हणजे एक देश एक निशाण एक विधान या दृष्टीने अगदी स्वातंत्र्य काळापासून त्यासाठीचे प्रयत्न हे सुरूच होते आणि त्याला अखेर 5 ऑगस्ट 2019ला यश आलं आणि कलम 370 मध्ये जे काय बदल करण्यात आले संविधानाच्या कलम 370 मध्ये, त्यानंतर एक मोठ्या प्रमाणात काश्मीर हा आपल्या अत्यंत जिव्हाळ्याचा, घराघरात पोचणारा असा विषय झाला. काश्मीरचं महत्व हे नुसतं त्याच्या काश्मीरियत साठी असं नाही, तर काश्मीर महत्वाचं आहे कारण ही काश्मीरियत आणि आपलं भारतीयत्व हे काही वेगळं नाही. आपण जे भारतीयत्व जे म्हणतो किंवा भारतीयत्वातले जे काही गुण आपल्याला माहिती आहेत, हेच सगळे शेवटी काश्मीरियत म्हणून एका प्रदेशापुरते सीमित केले जात होते. पण त्या संस्कृतीच्या संवर्धनाबरोबरच त्यातल्या भारतीयत्व जागृत करणं हे जे महत्वाचं काम आता सध्या सुरू आहे, कदाचित त्याचाच एक मोठ्या स्तरावरचा हा भाग म्हणून हे कदाचित या डॉक्टरांचं योगदान असं आपण त्याला म्हणू शकू. एक उर्दूमध्ये काश्मीर बद्दलचं वर्णन आहे, अमर फिरदौस बार रुए जमीनस्तो हमी नसतो हमी नसतो हमी नसतो. म्हणजे जर का स्वर्ग ह्या जमिनीवर आपल्याला शोधायचा असेल तर तो कुठे आहे, तर तो हा इथे आहे, इथे इथे आहे, असा त्या उर्दू शेराचा अर्थ आहे. आणि या जमिनीवरच्या स्वर्गामधलं जे वास्तव आहे हे खरंच स्वर्गासारखं आहे की नाही, या सगळ्याचा आपण आज थोडासा उहापोह करूया. मला एक खूप महत्वाचा प्रश्न पडला या सगळ्या तुमच्या प्रवासामध्ये, की मुळात नाशिक मधल्या 20 डॉक्टरांची टीम ही जम्मू काश्मीर मध्ये कोविड काळात जेव्हा सेकंड वेव्ह सुरू होती
आणि भयानक असं कोविडचं सावट सगळ्यांवरच घोंगावत होतं. त्या काळामध्ये नाशिकमधून 20 डॉक्टरांची टीम ही जम्मू काश्मीरमध्ये आपलं योगदान देण्यासाठी, आपली सेवा देण्यासाठी म्हणून जाते आहे. हे नक्की घडलं कसं, म्हणजे नक्की झालं काय, हे आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायला आवडेल. प्रफुल्ल, मी याचं उत्तर देतो. झालं असं की 26 जानेवारीला आमच्या इंडियन मेडिकल असोसिएशन मध्ये जो झेंडावंदन आपण करत होतो, त्यावेळेस अध्यक्ष म्हणून माझ्या हस्ते झेंडावंदन ठरला होता. परंतु मी असं बघितलं की कोविड काळामध्ये डॉक्टरांनी बरेच सॅक्रिफायसेस केलेलं आहे. तर एक एक्झाम्पल म्हणून मी आमच्या इथले डॉक्टर राकेश पाटील म्हणून जे कोविड वॉरियर होते, त्यांच्या हस्ते झेंडावंदन करण्याचं ठरवलं. आणि चीफ गेस्ट म्हणून मराठा मिलिटरी रेजिमेंटचे एक कर्नल होते, त्यांना आम्ही पाचारण केलं. लकीली ते सुट्टीवर असल्यामुळे त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन ते आमच्या कार्यक्रमाला आले. आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानीचा स्पीच होता, त्याच्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने मिलिटरी म्हणजे नुसतं वॉरफेअर नाहीये, तर काश्मीरमध्ये मिलिटरी अनेक अंगानी काम करत आहे. राईट फ्रॉम एज्युकेशन टू हेल्थ सेक्टर टू सिव्हिल सर्व्हिसेस मधल्या डिसिप्लिन्स, रस्ते बांधणी असेल किंवा खाद्य वितरण असेल. तर बाकीच्यांना म्यूट करून टाकू, नाहीतर डिस्टर्बन्स होईल. तर त्यावेळेस असं ठरलं की आपणही कुठल्या तरी पद्धतीने योगदान दिलं पाहिजे. आणि मग त्यावेळेस त्यांनी आम्हाला विनंती केली आणि त्याला मान देऊन आम्ही तेव्हाच प्लॅन केला होता की आपण कोविड काळामध्ये, कारण त्यावेळेस जानेवारीमध्ये मग एवढ्या प्रमाणामध्ये कोविड नव्हतंच आणि कदाचित सेकंड वेव्ह कधी येईल याबद्दल सुद्धा अनेक तर्कवितर्क चालू होते. तर आम्ही 26 जानेवारीच्या नंतर एक 4-5 दिवसातच ठरवलं की आम्ही सर्वांनी काही मेडिसिन्स घेऊन IMA तर्फे काही डोनेशन्स मशीन स्वरूपामध्ये, ECG मशीन आणि मॉनिटरच्या स्वरूपामध्ये घेऊन आणि स्वतःचा खर्च स्वतः करून एक कॉन्ट्रीब्युशन म्हणून आपण काश्मीर सारख्या भागामध्ये एकदम LOCच्या आजूबाजूला जिथे अतिदुर्गम आणि पहाडी क्षेत्र आहे, तिथे आपण आपली जाऊन सेवा देऊया. कारण तिथे हेल्थ स्ट्रक्चर बऱ्यापैकी पुअर आहे, स्पेशलिस्टची खूप कमतरता आहे. तर आम्ही टीम बनवली होती. त्याच्यामध्ये मी स्वतः चेस्ट फिजिशियन, गायनेकोलॉजिस्ट होते. आम्ही जवळपास 20 जणांचा नाशिक शहरामध्ये आणि नाशिकच्या जिल्ह्यातल्या काही दुसऱ्या तालुक्यांमधले डॉक्टर्स आम्हाला जॉईन झाले. आधी टीम बऱ्यापैकी मोठी होती, परंतु जेव्हा आम्ही तारीख ठरवली, कारण आपल्याला मिलिटरीच्या परवानगी लागतात, अनेक सोपस्कार असतात, RT-PCR करूनच त्या आपण जाऊ शकतो. आणि ट्रॅव्हलिंगचा पण इश्यू होता, कारण प्लेननी जायचं का ट्रेननी, काही बऱ्याचशा सेवा बंद असायच्या. तर या सगळ्या अडचणींना आम्ही मात करून ठरवलं होतं की आपण जायचं म्हणून. सुरुवातीच्या टीमपेक्षा त्यावेळेस म्हणजे जेव्हा आम्ही मे मध्ये इथनं निघालो, तर मे पर्यंत नाशिकमध्ये सुद्धा बऱ्यापैकी कोविड वाढत चालला होता. अनेक डॉक्टर्सची घरामध्ये सुद्धा कोविड पोहोचला होता. त्यामुळे टीम थोडीशी कमी झाली. पण सरतेशेवटी 20 डॉक्टर्स ठरल्याप्रमाणे आम्ही इथून निघालो. त्यावेळेस अनेक लोकांनी आम्हाला फोन करून सांगितलं की हा खूपच धाडसी आणि जीवावर उदार होऊन जाण्याचा प्रकार आहे आणि तुम्हाला खूप धोका आहे. एकतर काश्मीर बद्दलच्या गोष्टी, आणि नुसतं काश्मीर, आपण श्रीनगरमध्ये जाणार नव्हतो. आपण जाणार होतो ऍक्च्युअल लाईन ऑफ कंट्रोलच्या आजूबाजूला, कुपवाडा डिस्ट्रिक्ट आणि अजून काही डिस्ट्रिक्ट्समध्ये आम्हाला सेवा द्यायची होती, असं ठरलं होतं. तर थोडंसं भीतीची सावट नुसतं कोविड म्हणून नाही, कारण आम्ही डॉक्टर्स आहे, आम्हाला कोविडमध्ये काम करण्याला तसंही इथे नाशिकमध्ये करत होतो. तर कोविडच्या भीतीपेक्षाही आम्हाला जी भीती जास्त होती ती होती की तिथे जाऊन कुठल्या प्रश्नांना, कुठल्या परिस्थितीला आपलं तोंड द्यावं लागेल. आणि परंतु आमच्या पाठीशी राहिले ते सगळे नुसतं आमची मित्रमंडळींबरोबर, आमच्या स्वतःच्या घरातले सगळे आई वडील आणि सगळी मंडळी, जिथं मोठी मंडळी होती, ते म्हणाले की काहीतरी आपण अशा कठीण प्रसंगी देशासाठी फक्त आपल्या नाशिक शहरामध्येच काम करण्यात पेक्षा, जर आपण काश्मीरमध्ये जिथे जास्ती गरज आहे, तिथे स्पेशलिस्ट काहीच नाहीये, असे जर तुम्ही जात असाल, तर आमच्या घरच्या मंडळींनी खूप प्रोत्साहन दिलं. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद त्यांचा आणि खूप आभार, कारण आम्हाला खूप चांगले अनुभव आले. आणि आम्ही निघालो. आता निघताना आमच्या मनामध्ये अनेक प्रश्न होतेच, म्हणजे नुसतं काम करण्याबद्दल नाही, परंतु तिथे काय वाढून ठेवलं असेल, तिथे कोविडची परिस्थिती काय असेल आणि कशा पद्धतीने कॅम्प्स ऑर्गनाइज होतील. अशा मनात विचार असताना आम्ही श्रीनगरला निघालो, दिल्लीला पोहोचलो, दिल्लीहून श्रीनगरला निघालो.
आणि आता तू जे म्हणालास की अत्यंत स्वर्ग आणि म्हणजे स्वर्गासारखं जे ठिकाण आहे सुंदर, जो आपला भारताचा अविभाज्य घटक आहे, भाग आहे. आणि खरंच प्लेन मधनं जेव्हा आम्ही खाली बघितलं त्यावेळेस अतिशय सकाळची वेळ होती. सूर्योदयाचा काळ होता. सगळे चारी बाजूला सोनेरी प्रकाश आणि हिमशिखरं दिसत होती आणि त्याच्यामध्ये ते छोटंसं श्रीनगर किंवा काश्मीर खोरं. पण जेव्हा ॲक्चुअली आम्ही प्लेन लँडिंगसाठी जसं-जसं खाली येऊ लागलं, तसं-तसं थोडीशी वास्तवता आम्हाला दिसू लागली, की एरोप्लेन मधनंच आम्हाला खाली बंकर्स आणि मिलिटरीच्या गाड्या दिसू लागल्या आणि आम्हाला ॲक्चुअली ग्राउंड रिॲलिटी ज्याला आपण म्हणतो. वरून सगळं काश्मीर सुंदर दिसतं, पण ग्राउंड रिॲलिटीमध्ये वी आर फेसिंग प्रॉब्लेम्स आणि तिथे आम्हाला एअरपोर्टवरच मिलिटरीचं प्रेझेन्स वरनच जाणवला. आणि ऑफकोर्स खाली लँड झाल्यानंतर आमची आर-टी-पी-सी-आर रॅट अँटिजेन टेस्ट म्हणजे जी आपण अँटिजेन टेस्ट करतो ती पुन्हा करावी लागली. जेव्हा की आम्ही इथनं टेस्ट करून गेलो होतो, पण तरी तिथे कंपल्सरी होतं. आणि अतिशय तुरळक म्हणजे आमचंच कदाचित विमानातनं जे काही उतरले ते सिव्हिलियन्स होते. कारण आम्ही 20 जण होतो, परंतु आमच्या प्लेन्स 3-4 होती. जशी तिकीट मिळेल तशी आम्ही बुक केली असल्यामुळे आम्हाला जवळपास विमानतळाच्या बाहेर एक 3-1 तास थांबावं लागलं बाकीचे आमची मित्रमंडळी येईपर्यंत. आणि तेव्हा आम्हाला दिसलं, की दर एक अर्ध्या तासाने एक मोठं प्लटून किंवा मिलिटरीचंच विमान यायचं कदाचित. कारण असंख्य नंबर्समध्ये जवान आपले बाहेर यायचे आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ते तिथे डिपार्चर होते. आम्ही एका कोपऱ्यात बसून होतो आमच्या सगळ्या मित्रांची वाट बघत. 3-1 तासानंतर ती मंडळी आली आणि आम्ही 2 टीम्समध्ये डिव्हाईड केलं स्वतःला. एक टीम कुपवाडा येथे रवाना झाली आणि एक गुरेज सेक्टरमध्ये गेली. मेडिसिन्स डिस्ट्रिब्यूट झाले होते. स्पेशलिस्ट डिस्ट्रिब्यूट झाले होते. कोण काय काम करायचं हे अतिशय प्लॅनिंग केलं होतं. जवळपास महिना 2 महिन्यापासून डॉक्टर सुनील जगताप, डॉक्टर अनिल पवार, आमचे बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनचे ऋषिकेश परमार आणि डॉक्टर विनय मोगल, डॉक्टर ललित जाधव ही सगळ्या मंडळींनी चर्चा करून ठरवून ठेवलं होतं, की कशा पद्धतीने काम करायचं आणि त्याप्रमाणे आम्ही मार्गस्थ झालो, श्रीनगर सोडला. मला वाटतं एकीकडे मी हे सगळे फोटो हळूहळू पुढे शेअर करतोय. हा मला वाटतं तुम्ही जे म्हणालात, की वरून स्वर्गासारखं दिसणारं काश्मीर आणि ती हिमशिखरं तो कदाचित थोडा प्लेन मधनं काढल्यामुळे थोडासा ब्लर आलाय. पण आम्हाला अंदाज येतोय, की वरून बघताना ते किती सुंदर आणि खरंच स्वर्गासारखं वाटत असेल. हा जो रस्ता आहे, हा कदाचित त्याचा आपण साक्षीदार म्हणूया, की तिथे सगळं खरंच किती सुंदर आहे याचा हा रस्ता आणि ही उभी असलेली सगळी झाडं ही सगळे साक्षीदार आहेत. असे सरांनी आणि डॉक्टर प्राजक्तांनी बरेच फोटो माझ्या बरोबर शेअर केले होते, पण वेळेच्या कमतरतेमुळे मी त्यातले काही फोटो आज फक्त तुमच्या बोलण्याबरोबर एकीकडे असे सगळ्या आपल्या प्रेक्षकांबरोबर शेअर करणार आहे. डॉक्टर तुम्ही म्हणालात की तुमचं सगळं प्लॅनिंग हे 1-1.5-2 महिने सुरू होतं. पण मला वाटतं अशा ठिकाणी जाताना या सगळ्या प्लॅनिंग बरोबर तुम्ही जसं म्हणालात तसं घरच्यांचा पाठिंबा, तुमची दुर्दम्य इच्छाशक्ती हे सगळं तर असणारच आहे. पण ऍक्च्युली जेव्हा तो प्रवास सुरू झाला, प्रवास म्हणजे तुमचा काश्मीरमध्ये उतरल्यापासून सगळे बंकर्स आणि दोन्ही बाजूनी उभं असलेलं आपलं सैन्य दल हे बघितल्यानंतरचा जो तुमचा मानसिक प्रवास सुरू झाला तो नक्की कसा होता? तिथे नक्की तुमच्या पहिल्या दिवसाचे अनुभव तुम्हाला काय काय आले? कारण तेही तुमच्यासाठी सगळं नवीनच होतं. नक्कीच. आणि खरं तर कोणाची नावं न घेता, कारण आपल्याला सिक्युरिटी पर्सनलचे नावं घेता येत नाही. परंतु एकूणच जेव्हा आम्ही श्रीनगर विमानतळावर बघितलं, आपल्या मिलिटरीचा जो प्रेझेन्स आहे तो बघितला आणि त्यांचं शिस्तबद्ध वर्तन बघितलं, तेव्हा अत्यंत अभिमान वाटला आपल्या मिलिटरीचा. आणि पुढे जाऊन जेव्हा आपल्या मनात अनेक विचार असतात जम्मू काश्मीरच्या प्रॉब्लेम्स बद्दल, तिथल्या ज्या अडचणी आहेत, ज्या आपण पेपरमधनं वाचतो, मीडियातनं ऐकतो, तर थोडीशी बॅकग्राऊंड तर आपल्याला असतेच. परंतु जेव्हा प्रवास सुरू झाला, मला आठवतंय झेलम नदी रस्त्याने येणार होती पुढे. तेव्हा आम्ही ठरवलं होतं गाडीमध्ये बसल्या-बसल्या, की आपण झेलमला एक फोटो काढूया. दरम्यान श्रीनगरमधनं जेव्हा आम्ही गाडीने जात होतो, मी तिसऱ्यांदा चाललो होतो श्रीनगरला. पण यावेळेसचा अनुभव वेगळा होता. तर एका ठिकाणी
एक घर दाखवलं गेलं आम्हाला. आम्ही 2 गाड्यांमध्ये होतो. त्या घरामध्ये काही गोळीबाराच्या निशाणी होत्या. त्यामुळे थोडीशी गाडी स्लो करून आम्हाला सांगण्यात आलं, की इथे जे स्टुडंट्स होते त्यांचं हॉस्टेल होतं आणि तिथे मिलिटरीने छापा मारला आणि अ, बऱ्यापैकी प्रमाणामध्ये ज्याला आपण म्हणतो, की तिथे हानी झाली होती बिल्डिंगची. आम्हाला लक्षणं दिसत होती कारण गोळीबाराचे निशाणं होते. परंतु त्याचं म्हणणं असं होतं, की इथे काही कारण नसताना गोळीबार झाला होता आणि ती वास्तविकता अशी होती, जी ॲक्चुअली आम्हाला ऑलरेडी माहिती होती आणि आपण सगळ्यांनी ते पेपर्समध्ये आणि न्यूजमध्ये पण बघितलं होतं, की त्या ठिकाणी टेररिस्ट ॲक्टिव्हिटीज तिथे चालायच्या हॉस्टेलच्या खाली. तर असं लपून-छपून अनेक उद्योग तिथे चालत असावेत आणि आहेतही आणि त्याला सामर्थ्यपणे आपले मिलिटरी तोंड देत आहे आणि वी आर फेसिंग द इश्यूज. पण ऑफ कोर्स त्यांच्या स्टोरीज वेगळ्या असायच्या आणि झेलम नदी जेव्हा आली तेव्हा मी आमच्याबरोबर डॉक्टर अमरजा, डॉक्टर प्रतीक्षा होते. आम्ही असं ठरवलं, की म्हणजे आमच्या टीम्सच्या मेंबर्सची नावं घेतोय मी. कदाचित ते जॉइन पण झाले असतील. आम्ही झेलम नदीला इथे जेव्हा आमच्या 2 गाड्या थांबल्या आणि आम्ही फोटोग्राफीसाठी म्हणून एक फोटो जरी असावा झेलमचा म्हणून आम्ही खाली उतरलो. तेव्हा आम्हाला जाणवलं, की रस्त्याने येणारे-जाणारे जे लोकं होती, अ, त्यांच्या जे बघण्याचा दृष्टिकोन होता किंवा ज्या पद्धतीने थोडंसं सस्पिशियस लुक्स दिले जात होते, ते थोडेसे ऑड होते. आम्ही 5 मिनिटात पुन्हा गाडीत बसलो आणि निघालो. अ, एक 20-25 किलोमीटरवर थोडीशी गाडीतली हवा कमी झाली म्हणून आमच्या पुढच्या गाडीला एका टायरच्या इथे आम्ही थांबलो आणि हवा भरली. तिथे सुद्धा त्या छोट्याशा त्या गावामध्ये सुद्धा आजूबाजूला लगेच त्या नजरा आम्हाला थोडेसे डिस्टर्बिंग लुक्स वाटत होते. नॉट व्हेरी वेलकमिंग सिच्युएशन होती. कारण लक्षात ठेवा, की श्रीनगर ते कुपवाडापर्यंत आम्हाला मिलिटरी कॉन्व्हॉय नव्हता. वी वर गोइंग ऑन आवर ओन आणि थोडासा अंदाज आला होता. जसं वरून दिसतं तेवढं सगळं सुंदर काश्मीर जरी असलं तरी वी आर नॉट दॅट वेलकम. ऑफकोर्स आम्ही मिलिटरीसाठी तिथे गेलो होतो. आपल्या देश सेवेच्या उद्देशाने आम्ही तिथे गेलो होतो. आणि असा प्रवास करून आम्ही पहिल्या दिवशी कुपवाडाला पोहोचलो आणि जो पहिलाच कॅम्प होता, तो आम्हाला इमिजिएटली सेकंड डेलाच प्लॅनिंगनुसार दिला गेला आणि आमची सेवा सुरू झाली. तुम्ही आता बोलताना मला एक असं जाणवलं, की कुठेतरी अ, येणारी व्यक्ती ही बाहेरून आली आहे, अशा पद्धतीच्या नजरा तुमच्याकडे बघताना कदाचित होत्या. आणि त्याचबरोबर तुम्ही जो तो एक किस्सा बोलता बोलता सांगितलात, की खाली खरं तर दहशतवादी कृत्य सुरू होती आणि वर त्याच्यामध्ये शाळा म्हणा किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या सरकारमान्य इन्स्टिट्यूट दाखवून अशा पद्धतीचं सुरू होतं, पण नरेटिव्ह मात्र सेट केला जात होता, की शाळेवर सैन्याने हल्ला केला. हे हे असं असे अनेक अनुभव कदाचित तुम्हाला पुढेही आले असतील. तुमचं पहिलं गाव कोणतं होतं? पहिला कॅम्प नक्की कुठे झाला? पहिल्या दिवशी म्हणजे आम्ही पहिल्या दिवशी मुक्काम केला. कारण आम्ही थकलो होतो 5:30 पर्यंत 6 पर्यंत पोहोचलो होतो आम्ही इथे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच एक साधारणपणे 35 किलोमीटर लांब कालारुस नावाचं एक गाव आहे. कालारुसला तुम्ही फेमस केव्हज ऐकल्या असतील. YouTubeला तुम्हाला व्हिडिओज आहेत. आम्ही पण जस्ट माहिती घेतली होती. आपण जवळपास काय सिनरिक स्पॉट ते बघत होतो. तर पहिल्याच दिवशी आम्ही कालारुसला कॅम्पसाठी गेलो आणि ऑफकोर्स सगळा कॅम्प एका शाळेमध्ये वेल ऑर्गनाइज्ड होता आणि त्याचे फोटो कदाचित तुझ्याकडे असतीलही. तर त्या कॅम्पचा अनुभव एक वेगळा असा होता, की अ, अति उत्साहाने आम्ही सगळा तो कॅम्प केला आणि आमचे सगळे वाटून दिलेल्याप्रमाणे सगळे डॉक्टर्स हाच तो फोटो जिथे कॅम्प आम्ही केला होता. आणि साधारणपणे एक 11 वाजता कॅम्प सुरू झाला. गर्दी हळू-हळू वाढू लागली. एक 8-10च पेशंट माझे बघून झाले असतानाच अचानक 2 व्यक्ती पत्रकार व्हिडिओ कॅमेरा आणि माईक घेऊन माझ्यासमोर आले आणि मला सांगण्यात आलं, की माझे जे इतर जे कलीग्स होते त्यांनी सांगितलं, की "सर हे मुलाखतीसाठी आलेत, तर तुम्ही बोला यांच्याशी." आणि मी म्हणालो, "ठीक आहे, काही हरकत नाही. आपण फीडबॅक दिला पाहिजे." आणि मग प्रश्न सुरू झाली. त्यांनी सांगितलं, की "सर यू आर लाईव्ह ऑन आवर चॅनल." म्हटलं, "ओके, नो प्रॉब्लेम. यू गो अहेड." आणि मग त्यांचा पहिलाच प्रश्न हा होता, की "आप लोग कहाँ से आए हैं?" मग मी सांगितलं, "नाशिकहून आलोय. एवढी-एवढी आमची टीम आहे. नुसती इथेच नाही तर आमची दुसरी टीम तिकडे गुरेज सेक्टरमध्ये पण काम करत आहे. आम्ही एक 8-10 दिवस थांबणार आहोत." आणि ते म्हणाले, "आपको किसने बुलाया यहाँ पर? किसने न्योता दिया है?" मतलब न्योता ऐसा नहीं, हमने इच्छा प्रकट की कि कोविड में
आपके यहाँ पर डॉक्टर्स की कमी है, हेल्थ सेक्टर काफी सारा अफेक्टेड आहे. तर म्हणून आम्ही इथे आलो आणि आम्ही वी टूक द हेल्प ऑफ मिलिटरीच्या सौजन्याने आम्ही सगळे अरेंजमेंट केलेली आहे. बोले तर मग त्याचा तिसरा प्रश्न थोडासा रोख बदलून होता, की आपको क्या लगता है की ते आवाम शब्द वापरतात. आवाम म्हणजे त्यांची जनता. आपको क्या लगता है हमारी आवाम को आपकी जरूरत है इसलिए भेजा गया है क्या? किसने भेजा है आपको? त्याचा रोख मला आवडला नाही म्हणून मी त्याला म्हटलं, की किसी ने भेजा नहीं है, हम लोग खुद चल के यहाँ पर आए हैं और मेडिसिन साथ में लाए हैं. और टीम बड़ी थी लेकिन कोविड की वजह से हमारे गाव में सबसे ज्यादा अफेक्टेड त्यावेळेस तुम्हाला आठवत असेल, की नाशिक वॉज अ हायली अफेक्टेड सिटी. म्हणून आम्ही कमी आलेलो आहोत. पण आम्ही चांगल्या प्रकारे उत्तम सेवा देऊ सगळे स्पेशलिस्ट घेऊन आलो आम्ही. त्यामुळे आपको क्या लगता है आवाम के लिए हुकूमत शब्द वापरतो सारखा-सारखा, की हुकूमत ने सारे इंतजाम किए नहीं है इसलिए आपको भेजा गया है क्या? तर मला त्याचा रोख काही आवडला नाही कारण तो काय याचा हे जे फॅक्टर्स होते हे जे डिप्लोमॅटिक किंवा आपण ज्याला म्हणतो आपण पॉलिटिकल क्वेश्चन्स होते हे. याचा हेल्थ रिलेटेड काही नव्हता. त्यामुळे मी त्याला म्हणालो, की तू आम्हाला विचारताना जनरल कोविड आणि इतर आजारांबद्दल विचार. तुमच्या गावामध्ये डॉक्टर्स नाहीयेत आणि ऑफकोर्स पॉप्युलेशन भरपूर असताना डायबिटीज आणि एलर्जिक डिसऑर्डर्स अनेक गोष्टी आहेत तुमच्याकडे. तर त्याबद्दल प्रश्न विचारा. हुकूमत आणि आवामचा जर विचार केला तुम्ही तर मला जेवढं नॉलेज आहे, काश्मीरमध्ये ग्राउंड लेव्हलची परिस्थिती फार वेगळी आहे आणि अनेक वर्षांमध्ये तिथे काही डेव्हलपमेंट झालेलं नाहीये खेडेपाड्यामध्ये आणि म्हणून आजची स्थिती आहे म्हटलं. हा काही करंट किंवा मागच्या 10 वर्षाचा किंवा मागच्या 25 वर्षाचा आपण निकष लावू शकत नाही. स्वातंत्र्यानंतर बऱ्याच गोष्टीचं डेव्हलपमेंट डेफिनेटली कमी झालेली आहे आणि ते दिसतच आपल्याला. तर अशा दृष्टीने मी त्याला विचारलं. नंतर तो म्हणाला, की अ, आपको क्या लगता है कि जैसे आपके यहाँ इतना इंफ्रास्ट्रक्चर है और बेड्स है और कोविड के केसेस बढ़ रहे हैं, आपको लगता है कि हमारे आवाम में भी इतना कोविड का परिणाम दिखाई देगा? तर मी त्याला सांगितलं, की कोई देश और कोई मुल्क इसका अपवाद नहीं है. जो भी पूरी दुनिया में हो रहा है, वो अपने आप ही होने वाला है. जैसे फर्स्ट वेव है, सेकंड वेव है, होने ही वाला है. ऐसा नहीं कि आप बहुत दुर्गम इलाके में रहते हो इसलिए आपके यहाँ कोविड नहीं आएगा क्योंकि कोविड तो हवा में घूम रहा है और ट्रान्समिट होते-होते आपके पास भी आने ही वाला है आणि त्या गावात खरंच कोविडचे केसेस होते. परंतु थोडंसं विचारण्याची पद्धत आणि जो एक रोख होता, तो रोख चांगला नव्हता. मग नंतर त्यांनी प्रश्न जेव्हा विचारला, की इसके लिए ऑक्सीजन की ज़रूरत है, तो आपको लगता है कि हुकूमत यहाँ तक हमारे लिए ऑक्सीजन भेजेगी? अ, थोडासा गडबडलो मी याच्यासाठी, की या प्रश्नांची आम्ही तयारी केली नव्हती आणि हे अकस्मात विचारले गेलेले प्रश्न होते. तर मी त्यांना सांगितलं, की आप आपकी हुकूमत से बात कीजिए, आप मिलिट्री को रिक्वेस्ट कीजिए, आप अपने कुपवाड़ा का जो सेंट्रल हॉस्पिटल है आपका, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल है, उनसे बातचीत कीजिए और वहाँ पर टेस्टिंग की भी फैसिलिटी है, आपको स्वैब लिया जाता है। कश्मीर में मतलब श्रीनगर में उसका रिपोर्टिंग होता है। ज़रूरत पड़ी तो आपको शिफ्ट किया जाएगा, ऑक्सीजन की ज़रूरत पड़ी तो। हम लोग मेडिसिन्स लेकर आ सकते हैं, हम लोग ऑक्सीजन की सप्लाय तो नहीं ला सकते. असं त्याला मी सगळं समजून सांगितलं. त्याच्या प्रश्नांचा हेतू, रोख किंवा उद्देश मला क्लिअर होत होता जसं-जसं तो प्रश्न विचारत होता. आणि मी तर असं म्हणेल, की बऱ्यापैकी डिप्लोमॅटिकली मी पण त्याला प्रश्नांची उत्तरं दिली आणि हळू मी त्याला त्या कॅम्पमधले जे पेशंट्स आम्ही बघितले होते, त्याच्याकडे घेऊन आलो. आणि डायबिटीज आणि स्किन डिसऑर्डर्स वगैरे या ठिकाणी मी येऊन तो प्रश्न बंद केला. आणि प्रफुल्ल इंटरव्ह्यू संपल्या मला एक मिनिटभरातच संदेश मिळाला. तिथले जे ऑफिसर होते, प्रिसाइडिंग ऑफिसर मेजर साहेब होते. त्यांनी मला खुणेने इशारा केला आणि मला बोलवण्यात आलं तिथे. आणि इतर माझ्या सगळ्या कलीग्सला माहिती होतं. कारण तोपर्यंत बातमी अशी आली होती, की कदाचित ही जी मंडळी होती, ही हुर्रियत शी निगडीत होती आणि माझा इंटरव्ह्यू लाईव्ह होता. तिथे काही म्हणत होते, की कदाचित हा इंटरव्ह्यू लाईव्ह पलीकडच्या भागात पण जातो. त्यांच्या चॅनलचे सबस्क्रायबर जे आहेत ते. तर पहिल्याच दिवशी असा एक तो एक थरारक अनुभव होता, की नॉन मेडिकल बॅकग्राऊंडचा अनुभव होता हा. म्हणजे सांगताना मला आत्ता हसू येतंय, पण तो प्रसंग जर मला आठवला, तर कॅम्प तर अजून बाकी होता. मी 10-12च पेशंट बघितले होते आणि जेव्हा आम्हाला कळलं, की हुर्रियत आणि याच्यामध्ये सगळी मिलिटरी ॲक्टिव्ह झालेली होती आणि काही इन्फॉर्मेशन्स आले होते.
त्यानुसार तिथला प्रेझेन्स मिलिटरीचा ताबडतोब वाढला होता. पोलीस मंडळी पण तिथे आली होती. कोणी म्हणतं CID ची पण मंडळी आली होती तिथे. आणि ऑफकोर्स दे आर गोइंग टू हेल्प आर पीपल. आम्ही जे तिथे होतो सगळी मंडळी त्याच्यासाठी. आणि त्याच्यानंतर म्हणजे कॅम्प हा खूपच थरारक अनुभव अगदी पहिल्याच दिवशी तुम्हाला कॅम्पच्याच ठिकाणी, आणि मी हे फोटोज बघताना मला दिसतंय बऱ्यापैकी गर्दी तिथे, म्हणजे बऱ्यापैकी लोक तिथे आलेले होते. आणि याच्यामधनं ऍक्च्युली शोधून काढणं की जेन्युअनली दाखवायला आलेले पेशंट किंवा असा मुलाखतीच्या स्वरूपामध्ये हुर्रियतची शिरलेली माणसं असतील किंवा तुमच्या या मुलाखतीचं पाक ऑक्युपाईड काश्मीर, जम्मू काश्मीरमध्ये किंवा कदाचित पाकिस्तानमध्ये झालेलं प्रक्षेपण असेल, हे सगळंच फार थरारक होतं. म्हणजे आता आम्हालाही ऐकताना तुम्हाला नक्की काय जाणवलं असेल हे अगदी लक्षात येतंय. मी थोडं इंटरप्ट करू इच्छितो. मला डॉक्टर प्राजक्तांनाच हा पुढचा प्रश्न विचारायचा होता की हा थरारक अनुभव कालारुस सारख्या ठिकाणी घडत असताना तुम्हाला अजून काही वेगळे असे अनुभव आले का की जिथे कदाचित तुमच्या वैद्यकीय ज्ञानाच्या पलीकडे जाऊन तुम्हाला ते टॅकल करावे लागले असतील, किंवा तुम्ही काहीतरी कल्पना करत असाल की बापरे हे नक्की काय घडतंय आपल्या बरोबर? असे म्हणायला गेलं तर पदोपदी असे अनुभव येत होते. आणि सरांनी जे सांगितलं आता कालारुसचा त्यांच्या इंटरव्ह्यूचा अनुभव, तर सर तुम्ही सहमत असाल, आपल्या आयुष्यातला कदाचित हा पहिलाच असा कॅम्प असेल जिथे आपण डॉक्टर मंडळी आणि पेशंट चारी बाजूनी मिलिटरीने वेढलेलो होतो. म्हणजे लिटरली एकेका डॉक्टरच्या मागे 3-3 जवान उभे होते आणि पूर्ण कॅम्प तुम्ही नजर जाईल तिथे मिलिटरी उभी होती आणि एकेका पेशंटला आत सोडलं जात होतं. हा स्वतःचाच अनुभव इतका मोठा आणि वेगळा होता की आम्हाला हे जाणवत होतं की दिस इज नॉट नॉर्मल सिनारिओ. आपण वेगळ्या ठिकाणी आलेलो आहोत आणि सिच्युएशन फार वेगळी आहे. कारण एरवी आम्हाला कॅम्प करायची सवय असते, तिथे प्रचंड गर्दी असते, हजारोनी पेशंट्स असतात, पण आम्ही असं सिक्युरिटीच्या मध्ये नसतो. पण इथे मात्र 3-3, 4-4 कमांडोज आमच्या आजूबाजूला होते प्रत्येक डॉक्टरच्या, आणि पूर्ण मिलिटरीच्या वेढ्यामध्ये पहिल्या दिवसाचा कॅम्प झाला. आणि सर जसं म्हणाले त्यांच्या इंटरव्ह्यूच्या त्या सगळ्या घडामोडींनंतर मला इथे एक वेगळा अनुभव सांगायला आवडेल की त्यावेळी त्या मुवमेंटसाठी आम्हाला ती फार प्राऊड मुवमेंट वाटत होती की आम्हाला परतीच्या प्रवासासाठी CEO साहेबांची गाडी घ्यायला आलेली होती. कमांडिंग ऑफिसरची गाडी तुम्हाला पाठवण्यात आली? कमांडिंग ऑफिसर सरांची गाडी आम्हाला पाठवली होती परतीच्या प्रवासासाठी, बरं. कालारुस टू कुपवाडा बेस कॅम्प. आणि तेव्हा आम्हाला खूप छान वाटलं होतं की अरे वाव, प्रत्येकामध्ये कोणी ना कोणी, किती तुम्ही मोठे झालात तरी एक लहान मूल प्रत्येकात दडलेलं असतं. ही ती CEO सरांची गाडी आहे आणि आम्ही थोडे हवेत होतो की अरे वा, आम्ही CEO सरांच्या गाडीमधनं आता बेस कॅम्पला जाऊ. जसे आम्ही गाडीत बसलो, गाडीचा स्पीड वाढत गेला. रस्त्यावरती समोर या गाडीच्या पुढे क्युरिटीची टीम असते, म्हणजे क्विक रिस्पॉन्स टीम, आणि ते रस्ता क्लिअर करण्याचं काम करत असतात किंवा जर काही धोका असेल तर आधी ते टॅकल करतात, नंतर CEO सरांची गाडी जाते पुढे. आम्ही 7व्या मिनिटाला आमच्या बेस कॅम्पला होतो. तो वेग आणि क्युआरटीचा क्विक त्यांचं जे काय कोऑर्डिनेशन चाललं होतं ते, थोडीशी धडकी भरली. तिथे उतरल्यावरती आम्हाला कळलं की हे सगळं आमच्या सुरक्षिततेसाठी म्हणून केलं गेलं होतं. आणि दुतर्फा मिलिटरी सुद्धा तैनात होती जवळपास 1-1.5 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये. आणि नंतर आम्हाला जाणवलं की हुर्रियत, पुढे POK मध्ये लाईव्ह झालेला आमचा इंटरव्ह्यू, सरांचा इंटरव्ह्यू, आणि बदललेली समीकरणं, याच्यामुळे आम्हाला गाडीचं वाहन बदललं आणि CEO सरांच्या गाडीमधनं तिथे नेण्यात आलं. पण ते जे लहान मूल होतं, क्षणिक का होईना, ते आम्ही भारावून गेलो होतो. आणि जेव्हा रियालिटी कळली की अरे काय होतं, तेव्हा मात्र आमचं धाबं दणाणलं होतं. अरे बापरे, पहिल्याच दिवशी, पहिल्याच 4 तासामध्ये आपली ही हालत झालेली आहे. आता अजून पुढला 1 आठवडा काढायचा आहे. अजून काय काय चित्र आपल्या समोर येणार आहेत आणि काय काय अनुभव आपण फेस करणार आहोत. तुम्ही आता बोलता बोलता म्हणालात की हा तुम्हा सर्व डॉक्टर्ससाठी एक वेगळा अनुभव होता, कारण संपूर्ण सुरक्षेच्या वेढ्यामध्ये, कवचामध्ये तुम्ही हा सगळा मेडिकल कॅम्प कंडक्ट करत होतात.
मी तुमच्या राहण्याची ठिकाणं वगैरे सुरक्षेच्या दृष्टीने विचारणार नाही, पण तुमचं जे काय राहण्याचं ठिकाण होतं, जो काय बेस कॅम्प होता, तिथे देखील अशाच प्रकारची सुरक्षा, अशाच प्रकारचे काही अनुभव, असं काही जाणवलं, असं काही तुमच्या निदर्शनास आलं? होय, आता कोविड कन्सिडर करता मिलिटरीनी आमची व्यवस्था वरती एका टेकडीच्या प्लाटूवरती टेंट्स मध्ये केलेली होती. सगळं सोशल डिस्टन्सिंग, आमचाही त्या जवानांशी फार संपर्क नसावा, त्यांचाही आमच्याशी फार संपर्क नसावा, या हेतूनी थोडंसं दूर होतो आम्ही. पण अतिशय सुंदर व्यवस्था केलेली होती. आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने म्हणाल तर ज्या टेकडीवरती आम्ही होतो तिथे फक्त मिलिटरी कमांडोज आणि आपली हत्यारं, तोफखाना एवढंच नव्हतं, तर जवळपास 450 जंगली कुत्रे होते. त्या मिलिटरीच्या टेकडीला फेन्सिंग होतं आणि आतल्या भागामध्ये 250 आणि बाहेर 200 असे 450 जंगली कुत्रे आमच्या आजूबाजूला 24 तास असणार होते. आणि त्याची गंमत अशी आहे की ते तुम्ही नॉर्मल माणूस तिथे जाऊन, म्हणजे सिव्हिलियन्स तिथे जाऊन आरामात फिरता आहात, टेंट मधनं बाहेर पडता आहात, हे अशक्य आहे. कारण त्या कुत्र्यांना फक्त आणि फक्त मिलिटरीच कंट्रोल करू शकते. बाकी सामान्य माणूस कंट्रोल करू शकत नाही. याचा एक चित्तथरारक अनुभव आम्हाला दुसऱ्या दिवशी रात्री आला. पहिल्या दिवशीच्या अनुभवानंतर जरा सेटल झाल्यावरती ती रात्र आमची बरी गेली. दुसऱ्या दिवशीचा सकाळचा कॅम्पही अतिशय छान झाला. पण रात्री मात्र 2:30च्या सुमारास आम्ही आपापल्या टेंट्समध्ये झोपलो होतो आणि अचानक सगळेच्या सगळे कुत्रे, 450च्या 450 कुत्रे चारही बाजूनी, दाही दिशांनी भुंकत होते आणि 50-60 जवानांचा धावण्याचा आवाज आला. आमच्या टेंट्सवरनं गेले सगळे जवान एका दिशेने पळतायत एवढा कानोसा आम्ही घेतला. पण आम्हाला स्ट्रिक्ट वॉर्निंग्ज होत्या की तुम्ही काहीही झालं तरी टेंटच्या बाहेर पडायचं नाही. अगदी बाहेर काहीही होऊ देत, तरी तुम्ही लोकांनी टेंटमध्येच राहायचं, टेंटच्या बाहेर अजिबात यायचं नाही. त्यामुळे आम्ही सगळे आपापल्या टेंटमध्ये बसून फक्त तर्कवितर्क करत होतो की बाहेर काय चालू असेल. 2:30 ते साधारण 2:50 पर्यंतचा वेळ, ही 25-30 मिनिटं आधी कुत्र्यांचं भुंकणं, मग जवानांचं धावणं आणि मग अचानक नीरव शांतता. आणि ती भयान शांतता होती, कारण एवढा जो कल्लोळ चालला होता, तो काही क्षणात पूर्ण शांत झालेला होता. अर्थातच आम्हाला त्या रात्री झोप लागली नाही. कोणालाच लागणार नाही. सकाळी उठल्यानंतर आम्ही कानोसा घ्यायचा प्रयत्न केला, की नक्की काय झालं रात्री. पण आपले मिलिटरीच्या जवानांनी आम्हाला भीती वाटू नये म्हणून मला जे उत्तर दिलं ते एकच होतं, की "मॅडम जी, आप हमारे साथ यहाँ पे हो, आपका बाल भी बाका नहीं होगा, हम पे सिर्फ भरोसा रखो." या एका वाक्यानंतर आम्ही परत येईपर्यंत कुठल्याही प्रकारचा प्रश्न त्यांना मी विचारला नाही. कारण खरंचच परिस्थिती अशी आहे, की आम्ही 100% त्यांच्यावर विश्वास ठेवून प्रत्येक दिवस आणि प्रत्येक रात्र तिथे खरंच आनंदाने, टेन्शन्स असली, कारण हे आम्ही सामान्य आहोत. वी आर नॉट मिलिटरी पीपल. त्यामुळे हे टेन्शन आम्हाला दर क्षणाला होतं बॅक ऑफ द माइंड, की आता पुढल्या क्षणी काय असेल समोर मांडून ठेवलेलं. पण म्हणजे तुम्हाला त्या एका वाक्याने, की तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही, त्या एका वाक्याने एवढं आश्वस्त केलं गेलं की तुम्ही तिथून पुढे सगळे 9-10 दिवस जे काय कॅम्पचे होते ते अगदी निसंकोचपणे काम करू शकलात, हो ना? तेच, अगदीच. आणि मग नंतर मी समीर सरांना विचारू इच्छितो, नंतरचा जो तुमचा पुढचा कॅम्प होता तो नक्की कुठे होता? आणि ह्यालाच जोडून एक असा प्रश्न, की तुम्ही मगाशी बोलता बोलता ऍलर्जीज आणि डायबिटीस याबद्दल बोललात, तर तसे काय पेशंट्स तुम्हाला तिथे आढळले किंवा काय पद्धतीचं तिथे तुम्हाला एक पॅटर्न जाणवला, काय काम करायला हवंय असं तुम्हाला वाटतं? नक्कीच प्रफुल्ल, पहिल्याच जो कॅम्प होता कालारुसला, साधारण 450 रुग्ण तेव्हा तपासले आम्ही. आणि आमची दुसरी टीम गुरेजला होती, ती पण तिथे काम करत होतं. आमचं कम्युनिकेशन हे होतं की कुठल्या टाईपचा पॅटर्न दिसतोय आपल्याला या पेशंट्समध्ये. तर डेफिनेटली डायबिटीस तर युजली अराउंड 7 to 8% असतो. 8.5% पर्यंत भारतामध्ये डायबिटीस आहे, तसं तिथेही आहे. दुर्दैवाने तिथे एवढा ऍक्सेस नाहीये सुविधांना, तो आम्हाला ग्रॉसली जाणवला. आणि जॉईंट पेन्स, जे वयस्कर मंडळी होती त्यांना फार आर्थरायटिस आणि जॉईंट पेन खूप जास्ती असायचा. काही न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज त्यांच्यामध्ये आहेतच, त्यांच्या ठराविक खाण्यापिण्याच्या सवयींमुळे.
आणि थोडासा पहाडी उतार चढाव असल्या कारणाने कदाचित जॉईंट्सना जास्ती त्रास होत असावा. ऑफकोर्स तिथे ॲलर्जीज आणि स्किन कंडिशन्स जास्ती असल्याच्या कारण तिथे अंघोळीचं प्रमाण, फ्रिक्वेन्सी ऑफ अंघोळ हीच आम्हाला पहिल्याच दिवशी प्राजक्ताकडे स्टॅटिस्टिक्स आहे सगळं. आणि सगळ्या टीमनी स्टॅटिस्टिक्स काढलं होतं. आमची जी औषधं देणारी, डिस्ट्रीब्यूट करणारी पण जी टीम होती, युजली आपण फार्मासिस्ट घेऊन जातो, परंतु आम्हाला अभिमान आहे आमच्या सवंगड्यांचा की हे काम सुद्धा स्पेशलिस्ट डॉक्टर्सने केलं होतं. आणि हे याचा मुख्य उद्देश हा होता की पॅटर्न लक्षात आला पाहिजे, की पुढच्या वेळेस कुठली औषधं घेऊन जायला पाहिजे, कुठले आजार जास्ती आहेत. तर स्किन ॲलर्जीज पण खूप होत्या. आणि जसं तू म्हणाला की पुढचा कुठला कॅम्प, तर 2-1 दिवसातच आम्हाला प्लॅन मिळाला की अति दुर्गम असा एकदम, म्हणजे तिन्ही बाजूंनी जिथे बॉर्डर आहे पाकिस्तानची आणि एक फक्त आपला आहे, असा एक मनेगा नावाच्या गावाला आमची टीम निघाली. तर तिथे पण त्या दिवशी असं झालं की मॅक्झिमम जनतेला जर सेवा द्यायची असेल, तर या 10 टीमचं सुद्धा 10 जणांच्या टीममध्ये पण आम्ही डिव्हिजन केलं. आणि 5 जण एका गावाला आणि 5 जण जुगत्याल नावाच्या गावाला, असं मनेगा आणि जुगत्याल अशी लागून लागूनच गाव आहेत दरेखोऱ्यामध्ये. मध्ये फक्त माउंटन आहे एक. तर तिथे आम्ही निघालो आणि तो अनुभव सुद्धा अगदी पहिल्या दिवशी सारखाच थरारक होता. पदोपदी थरार. की जाताना आम्ही आमच्या बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनची शाळा आहे तिथे. तिथनं आम्ही 2 कारण पहाडी इलाका असल्यामुळे आम्हाला थोडेसे भाषेचा इश्यू तिथे येणार होता, असं आम्हाला ऑफिसर्सनी सांगितलं. म्हणून आम्ही दुभाषी घेऊन गेलो होतो. महिला वर्गांसाठी एक शिक्षिका होती आणि पुरुषांसाठी एक मिलिटरीसाठीच काम करणारा तिथला एक लोकल जवान होता. जवान म्हणजे एक व्हॉलंटियर होता. आणि आम्ही निघालो त्या गाडीनी आणि अतिशय दुर्गम आणि नागमोडी वळणाचा वर खाली रस्ता, अनेक व्हॅलीज पार करून आम्ही तिथे जात होतो, हाईट गेन करत होतो. आणि ती गाडी गरम होत होती आणि बऱ्यापैकी वेळा ती स्लो होत होती. शेवटी काही ठिकाणी आम्हाला उतरावं लागलं कारण चढ खूप होता. आम्ही सगळे उतरायचो, गाडी थोडीशी पुढे जायची आणि परत आम्ही गाडीत बसायचो आणि असं चालू होतं टप्पा. पण गाव साधारण 5-1 किलोमीटर असताना एका अवघड अशा ठिकाणी, अवघड रस्त्याच्या ठिकाणी मात्र त्या गाडीने जीव दिला आणि ती दगा दिला. दगाच दिला समजायचा. पण आमचा मूड चांगला होता. वी वर एन्जॉयिंग कारण इतकं निसर्ग सौंदर्य आहे. आणि आपण हा जो भाग आहे ना, हा टुरिस्ट किंवा याच्यासाठी नाहीये. हा ऍक्सेसच तुम्हाला नसतो. इथपर्यंत तुम्ही पोहोचूच शकत नाही. केवळ मिलिटरीच्या कामासाठी आपण गेलो म्हणून तिथपर्यंत जाऊ शकतो. तर अतिशय मनोहर दृश्य होतं. आणि मग आम्ही हातात स्टेतो आणि छोटीशी बॅग घेऊन आम्ही त्या एका साईडला दरी, एका साईडला माउंटन, अशा त्या रस्त्याने चालत चालत थोडी हिंदी गाणी म्हणत आणि एकमेकांची गप्पा टप्पा मारत आम्ही 5 जण निघालो होतो. आणि 4.5 किलोमीटर, 4 किलोमीटर चालल्यानंतर मागणं आमची गाडी आम्हाला दिसली. तसा दुर्गम भाग होता. जिथे आमची गाडी थांबली तिथे एक 10-12 घरं होती, विखुरलेली. ती पण अशी एकसारखी नसतात. अशी लांब-लांब पसरलेली डोंगरात ती घरं होती. आणि तिथून मात्र कॅम्पपर्यंत मग आम्ही चालत आलो. गाडीला सांगितलं आम्ही की ये मागे-मागे. आणि मग असे तिथल्या शाळेमध्ये आम्ही कॅम्प सुरुवात केला. तर त्या स्ट्रॅटेजिक लोकेशन असं होतं की त्या जिथे कॅम्प होता शाळा, त्या शाळेच्या पाठीमागे एक आतंक गल्ली म्हणून पहाड आहे. डावीकडे एक पहाड आहे. तिथली पोस्ट आम्हाला दिसत होती. आणि उजवीकडे पण पहाड आहे. म्हणजे आपण जर शाळेकडे तोंड करून उभं राहिलं, तर फक्त आपल्या पाठीमागे जो आहे तो पठारी भाग आणि भारतीय भाग म्हणूया. ऍक्च्युअली या तिघा डोंगरांच्या पलीकडे पण भारतीयच भाग आहे, पण आपल्या शेजाऱ्याने तो ढापलेला आहे असं समजूया आपण. तर या तिन्ही डोंगरांच्या पलीकडे मात्र पाक ऑक्युपाईड काश्मीर आहे आणि ती LOC जी जाते ती या 3 पहाडांवरनं जाते. तर अशा स्ट्रॅटेजिक आणि एकदमच शेवटच्या अशा अतिदुर्गम भागामध्ये आमचा कॅम्प झाला. टोकापाशी तुम्ही होतात. ऍब्सोल्युटली. आणि सगळे कॅम्पचे जे लोकेशन्स होते ना, कारण आमचा प्राथमिक हेतू काय होता, की अशा ठिकाणी आपण सेवा दिली पाहिजे जिथे लाईन ऑफ कंट्रोल ऍक्च्युली आपल्या मिलिटरीचा प्रेझेन्स खूप आहे आणि तिथल्या गावातल्या लोकांना गरज आहे. आणि ती वाया मिलिटरी जर झालं, तर कुठेतरी जी एक सद्भावना, एक भावना, एक जवळीकता मिलिटरी बद्दल त्या लोकांना जर वाटू लागली, तर डेफिनेटली इट इज अ
पॉझिटिव्ह थिंग फॉर आवर कंट्री, अशा उद्देशाने आम्ही गेलो होतो. नक्की. आणि तेव्हाच मला वाटतं हा जो एक फोटो आहे हा अवुरा गावातला आहे. डॉक्टर प्राजक्ता, तुमची कदाचित टीम तेव्हा या अवुरा गावामध्ये होती. हो, औराला याचा अनुभव असा आहे की आमची मेल टीम वेगळ्या गावाला होती आणि आम्ही 4 जणी औराला गेलेलो होतो. हे साधारण 20 किलोमीटर आमच्या बेस कॅम्प पासून होतं. आणि सिव्हिल कार मधनं आम्हाला जायचं होतं, कारण त्या दिवशी मिलिटरीच्या गाड्या काही दुसऱ्या ठिकाणी पोस्टिंग होते त्यांचे. आमचा प्रवास सुरू झाला आणि जस्ट एक 3-4 किलोमीटर गेलो असो आणि आम्हाला फोन आला की मॅडम तुम्ही कुठपर्यंत पोहोचलेले आहात, तुमच्याबरोबर सगळे डॉक्युमेंट्स आणि पेपर्स आहेत ना? म्हणलं हो आहेत सर, काय प्रॉब्लेम झाला? नाही, ईद डिक्लेअर झालेली आहे 2 दिवसांनी आणि त्याच्यामुळे लॉकडाऊन जो आहे तो उठवलेला आहे गावामधनं. आता ही बातमी आमच्यासाठी एवढी कॅज्युअल होती, तेव्हा ठीक आहे लॉकडाऊन नाहीये, काही हरकत नाही, आम्ही पोहोचू. पण ही मिलिटरीसाठी नव्हती तेवढी कॅज्युअल. मला दर 7व्या मिनिटाला मिलिटरी बेस कॅम्प मधनं फोन असायचा कोऑर्डिनेशनसाठी, मॅडम तुम्ही कुठे पोहोचलेले आहात? मॅडम किती अंतरावरती काय चालू आहे? आणि दुर्दैवाने एका चुंगीवरती एक नाका होता आणि त्या नाक्यावरती पोलिसांनी सगळ्या गाड्या, ट्रॅफिक जाम झालं असल्याने अडवलेल्या होत्या आणि कुठलीच गाडी पुढे मागे जायला काही स्कोपच नव्हता. एवढा काश्मीर, मला एक इथे सांगावसं वाटतंय प्रफुल्ल, की काश्मीर अतिदुर्गम भाग, छोटी-छोटी गावं, तरी सुद्धा या गावातल्या प्रत्येक घरामध्ये 2-2 कार्स आहेत. आता त्याच्या मागचे इकॉनॉमी आणि रिझन्स आय डोंट नो, पण दर घरामध्ये 2-2, 4-4 गाड्या आहेत आणि त्या दिवशी अनेक गाड्या लॉकडाऊन नसल्याने रस्त्यावरती होत्या आणि त्या एवढ्याशा रस्त्यावरती 4 लेन्स तयार झाल्या होत्या आणि सगळीकडनं ट्रॅफिक जाम होतं. माझ्या आजूबाजूला आणि माझ्या पुढे पोलिसांच्या माणसंही होती आणि सामान्य आपला काश्मीरी जनता सुद्धा होती. सगळेजण या वादात होते, की तुम्ही ते सांगत होते पोलिसांना, की आम्हाला मार्केटला जायचंय, तुम्ही रस्त्यामधनं सगळं हे जे काय बॅरिगेज टाकले ते काढा, आम्हाला जाऊ द्या. ही त्यांची भांडणं चालू होती. आणि नेमकं यांचे वादावादी चालू असताना मला फोन आला, की मॅडम अभी क्या हाल है? अभी आप कहाँ पे पहुंचे और क्या हाल है सामने बताओ. आणि मिलिटरी ऑफिशियल्स गॉट टू नो की इथे आता दिस पोलीस फेलो वॉज टेलिंग मी की अभी हम लोग लाठीचार्ज कर देते मॅडम. आणि हे नेमकं मिलिटरीवाल्यांनी आमचं ऐकलं आणि त्यांची अरे बाबा. त्यांनी इतक्या स्विफ्ट कामं त्या दिवशी केलेली आहेत. पुढल्या 20 मिनिटात मी सगळं ती गर्दी पार करून, ट्रॅफिक पार करून आम्ही औराला पोहोचलेलो होतो आणि हे कोऑर्डिनेशन त्यांनी या कंपनीच्या जवानांनी त्या कंपनीच्या जवानांबरोबर करून तिथे जिथे आमची गाडी ऍक्च्युअल अडकलेली होती, तिथे 2 जवान आमच्या बरोबर हजर झाले. त्यातला एक ब्लॅक कमांडो होता आमच्या गाडीमध्ये बसला. त्यांनी सगळा रोड क्लिअर केला आणि आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर, आत्ताचा जो हा फोटो आहे, या शाळेमध्ये आमचा, या हॉस्पिटलमध्ये आमचा, ही UPSC आहे बेसिकली, तिथलं हेल्थ केअर सेंटर आहे. तिथे कॅम्प झाला होता. तिथे जवळपास आम्ही 450-500 पेशंट्स बघितले असतील. पण हा आमचा तुम्हाला माझा एक याच अनुषंगाने पुढे प्रश्न होता की तुम्ही समुपदेशन करता, नाशिकमध्ये तुमचं त्या संदर्भात बरंच काम आहे. जम्मू काश्मीरमध्ये समुपदेशनासाठी किंवा कदाचित असे काही रुग्ण आले आहेत की ज्यांना समुपदेशनाची आवश्यकता आहे आणि ती तुम्हाला लक्षात आली आणि तुम्ही त्यांना काहीतरी मदत करू शकलात, असा काही प्रसंग इथे घडला का? हो, तर समुपदेशन हे खरं सांगायचं झालं तर काउन्सिलिंग, काउन्सिलर, समुपदेशन हे शब्दच आपल्याकडे ऐकल्यावरती लोकांना पचनी पडत नाहीत. हे दुर्दैव आहे आपलं. बेसिकली हा तुमचा सगळ्यात जवळचा मित्र ठरू शकतो आणि अगदी छोट्यातल्या छोट्या तुमच्या समस्याही अगदी क्षणात दूर होऊ शकतात. पण आपल्याकडे फारसं ते वेलकमिंग नाहीये. त्यातच मी जम्मू काश्मीरमध्ये गेल्यावरती काउन्सिलर किंवा समुपदेशक त्यांच्यापर्यंत किती पोहोचेल आणि त्यांना मी किती मदत करू शकेन याबद्दल मला साशंकता होती. पण औरामधला एक किस्सा असा आहे आणि जो मला इथे नमूद करावासा वाटेल, की मला सेपरेट केबिन दिली होती, कारण हे हेल्थ केअर सेंटरच आहे त्या गावामधलं. त्या केबिनमध्ये मी बसलेली होते. माझ्याबरोबर 2 जवान होते.
आणि एक जवान आपल्याकडलाच, आपल्या भागातला, सातारा कोल्हापूरकडला. त्यांना मराठी व्यवस्थित येत असल्या कारणाने त्यांच्याशी माझं इंटरॅक्शन छान चालू होते आणि दिस फेलो गॉट टू नो की मी काउन्सिलिंग करते. त्यांना जसं कळलं की मी समुपदेशक आहे, तसं त्यांनी त्याच्या सहकाऱ्यांना सांगितलं की ह्या असं-असं पण करतात. तुम्हाला काय, तो काश्मीरी होता, त्याचा जो सहकारी होता तो. त्या मनुष्याने ही गोष्ट काश्मीरी लँग्वेजमध्ये तिथल्या, माझ्याकडे फक्त बायका येत होत्या त्या दिवशी पेशंट्स म्हणून. त्यांनी त्या बायकांना सांगितल्यावरती त्यांचा जो मुखिया होता त्या गावचा, सरपंच, त्या सरपंचानी मला येऊन सांगितलं की "मैडम जी, हमारे घर में बहुत सारे प्रॉब्लम्स ऐसे रहते हैं, जो हमारी घर की लड़कियां और हमारी बीवी रही, नहीं दादी रही, वो हमसे बात नहीं कर पाती है। तो आपसे शायद वो खुल के बोले, आप प्लीज उनसे 4 बातें ज्यादा करो." कोई बात नहीं. आता त्याचा टोन असा वाटला मला की मे बी गायनॅक रिलेटेड प्रॉब्लेम्स जास्ती वाटतात त्यांना म्हणून ते म्हणतायत. पण तिथे स्वयंपाक बनवण्यापासनं, पाण्यापासनं, पाणी नेणं आणणं, वाहणं ते सगळं, 2-2 दिवस लाईट नसतात, पाणी पोचत नाही. या लोकांना एका ठिकाणून दुसरीकडे पहाड चढून लाकडं तोडून आणावी लागतात. या ज्या काही छोट्या-छोट्या गोष्टी होत्या, त्याच्यामुळे फॅमिलीमध्ये होणारे वाद आणि विवाद हे सांगून त्या 2-3 बायकांनी मला विचारलं, "अभी इस पे क्या करें? सभी काम अगर मुझे करने हैं, ये हमारे घर के जो पति है, बेटे हैं, वो कुछ करने ही नहीं वाले, तो हम लोग क्या करें? हम लोग भी हाथ पे हाथ धर के बैठे रहे." हा तिचा जो प्रश्न समोर आला, थोडीशी संभाषणाची हे वाढवल्यावरती, तो मला छान वाटला. कारण आपल्याकडे एवढ्या मोकळेपणाने नाही बोलत आहेत बायका. पण तिथे त्यांनी हे धारिष्ट्य सरपंचांनी दाखवलं, की तुम्ही स्पष्टपणे यांच्याशी बोला, गप्पा मारा आणि त्यांना मन मोकळं करू द्यात. आणि त्याही समोर येऊन बोलल्या. त्यातनं काही गोष्टी, काही मार्ग मीही त्यांना सांगितले. आणि त्याची पावती म्हणजे जेव्हा मी निघाले तिथनं परत, तेव्हा तिथले जे मेजर साहेब होते, त्या मेजर साहेबांपर्यंत एका म्हातारीने निरोप दिला होता, की एवढं एक छोटंसं कारण होतं त्यांच्या घरामध्ये भांडणाचं. त्याला एक छोटासा रेमेडी दिला होता आणि त्या म्हातारीला तो खूप पटला. तर जाताना तिने मेजर साहेबांकडे निरोप दिला, की "इतनी छोटी चीज थी, लेकिन हम लोग उसके पीछे घूम रहे थे. ये बंदी ने आके हम लोग को सिर्फ एक जगह से उठकर दूसरी जगह बैठने के लिए बोला है, लेकिन हमारा प्रॉब्लम सॉल्व होने वाला है, तो उनको धन्यवाद बताइएगा." सो इट वा. फील्स गुड व्हेन पीपल लिसन टू यू एंड दे गेट देयर ओन वेज आउट ऑफ इट टू सॉल्व देयर ओन प्रॉब्लेम्स. सो येस, डेफिनेटली काउन्सिलिंग वर्कड देअर ऑल्सो. पण काउन्सिलिंग या नावाखाली तिथे काउन्सिलिंग नाही करता आलं. नाही, गप्पा पण तुम्ही तुमच्या चमूनी, तुमच्या सगळ्याच गेलेल्या डॉक्टर्सच्या टीमनी हा विश्वास त्यांच्या मनात निर्माण केलात आणि कदाचित ही त्याचीच पोचपावती त्या आजीच्या या कॉम्प्लिमेंट मधनं डॉक्टर प्राजक्ता तुम्हाला मिळाली असावी. याच बरोबर अजून तुम्ही मनेका आणि तिथून पुढे जुगतियाल या ठिकाणी गेलात. डॉक्टर चंद्रात्रे मला वाटतं त्या पुढे गेलेल्या 5 जणांच्या टीमला लीड करत होते. डॉक्टर, तिथे अजून काही आणखीन अनुभव आले? हे काही कॅम्पचे फोटोज तिथले आम्हाला इथे सापडतायत, ते मी तसे तसे शेअर करतोय. ऍक्च्युली प्रफुल्ल, काही कारणास्तव आम्ही सगळे फोटोज दाखवू शकत नाही, स्पेशली प्रवासाचे किंवा इतर काही बरेच फोटोज दाखवता येत नाही मिलिटरीच्या रेग्युलेशन्समुळे. पण अशा पद्धतीची अरेंजमेंट तिथे केली जात होती, जे आता दिसत आहेत फोटोग्राफ्स ते. 2 गोष्टी मला सांगायच्या आहे. काउन्सिलिंगचा एक प्रसंग आमच्यावर पण आला आणि तो असा की मनेगाला जाताना जिथे आमची गाडी बंद पडली होती, जेव्हा आम्ही कॅम्प संपवला, त्यावेळेस परत तशीच परिस्थिती झाली की परत एकदा आम्हाला घ्यायला सीओ साहेबांचीच गाडी आली होती. आणि त्यावेळेस तिथले जे लोकल प्रिसाइडिंग ऑफिसर्स होते, त्यांनी आम्हाला सांगितलं की हा अतिशय खतरनाक, डेंजरस आतंकवादी इलाका आहे आणि इथेच साधारणपणे 2018 साली जे सीओ साहेब होते त्यांची जेव्हा तिथे स्कर्मी टेररिस्ट अटॅक झाला, ते आपले महाराष्ट्राचेच होते. मराठा रेजिमेंट 40 नावाचे ते कमांडिंग ऑफिसर होते. त्यांनी तिथे लढाई करताना त्यांचं बलिदान दिलं आणि आपल्या सगळ्यांना ती गोष्ट माहिती आहे. त्यामुळे अतिशय डेंजरस असा टेरेनमध्येच आमची गाडी बंद पडली होती. त्यामुळे आम्हाला कॅम्प संपल्यानंतर जेव्हा दिसलं की एक मोठी मिलिटरीची गाडी आणि जवळपास 50-60 जवान
विथ रायफल्स इमिजिएटली स्कूलच्या बाहेर जेव्हा आम्ही बघितलं, त्याची कारण आम्हाला दिसली. अतिशय म्हणजे फटाफट निर्णय घेतले जातात आपल्या प्रोटेक्शनसाठी. वी आर व्हेरी मच थँकफुल टू आवर मिलिटरी ब्रदर्स. दे आर डुईंग अ फॅन्टॅस्टिक जॉब, नॉट ओनली टू सेफगार्ड अस पीपल हु आर सर्विंग ओव्हर देअर, बट इवन द लोकल जनतेसाठी खूप काम करतं मिलिटरी वेगवेगळ्या प्रसंगामध्ये. आणि ऑफकोर्स एक स्थान निर्माण केलेलं आहे आणि मला वाटतं हळूहळू बदल घडतील. मनेगात जसा आम्हाला अनुभव आला तशाच पद्धतीने इतरही आमच्या टीम्सला, गुरेजलाही आलेला आहे. आणि अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की आपण हे सगळं कार्य करू शकलो. आता हे तर फार जवळ होतं, कुपवाडाच्या जवळ. कालांतराने आम्हाला एक टीम लांब पण पाठवली गेली. मला वाटतं 3रा-4था दिवस असेल की जेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की अजून लांब तुम्हाला जायचंय. आणि हे मुख्य कारण काय की दीज आर द प्लेसेस विच विटनेस सम इम्पॉर्टंट टेररिस्ट ऍक्टिव्हिटी इन द पास्ट. तिथे आपण जाऊन सेवा देत आहोत. हे खरंच आम्हाला फार छान वाटलं ते. मघाशी मी बोलताना असं म्हणालो की काश्मीरीयत आणि भारतीयत्व यांचा एक सुरेख संगम हा या आपल्या एकूण सगळ्या कार्यक्रमामधनं उलगडत जाणार आहे. डॉक्टर प्राजक्तांनी मागे माझ्याशी बोलताना एकदा एक प्रसंग मला सांगितला होता. त्रेहगाम, मी कदाचित नाव चुकत असेल, पण त्रेहगाम मध्ये क्षीरभवानी देवीचं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या परिसरामध्ये त्यांनी जवळजवळ 2-2.5 तास व्यतीत केले आहेत आणि तिथली त्यांना बरीच माहिती मिळाली आहे. मला वाटतं भारतीयत्व आणि काश्मीरीयत हे काही फार वेगळं नाही आणि हे एकच आहे. ह्यासाठीचा याहून आणखीन वेगळा पुरावा तो आणखीन काय हवा? डॉक्टर प्राजक्ता, माझी तुम्हाला विनंती आहे की तिथे नक्की काय प्रसंग घडले, तिथे नक्की काय एकूण परिस्थिती होती, ते मंदिर नक्की काय आहे? होय. त्रेहगाम नाव तुम्ही बरोबर घेतलं. तर त्रेहगाम हे आपण जर अगदी स्पष्टच बोलायचं ठरवलं तर जिथे आतंकवादी पहिल्यांदा ज्याचा उगम झाला ते स्थान म्हणजे त्रेहगाम. मूळचं पूर्ण हिंदू गाव, काश्मीर मधलं पुणे म्हणू शकतो आपण, कारण तेही शिक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं गाव मानलं जायचं. पण 90च्या दशकामध्ये जे आतंकवादी हल्ले सुरू झाले, कारवाया सुरू झाल्या, त्याच्यामध्ये ते नाही म्हणजे आता वासालाही तिथे कोणी पंडित उरलेला नाही. सगळ्यांना जाळपोळ केली गेली आहे, बाहेर काढलं गेलं आहे. तिथे आजही तुम्ही जर रस्त्याने गेलात तर अवशेष दिसतात, जळलेली घरं आहेत. काही घरांवरती ओम लिहिलेलं आहे, काही वरती त्रिशूळ आहे. ती पडलेली घरं आहेत. ह्या सगळ्या मागे राहिलेल्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात. पण आजही तिथे ताठमानेने उभ्या अशा 2 गोष्टी मी बघितल्या. एक म्हणजे एक क्षीरदेवीचं मंदिर आणि दुसरं एक चतुर्गुप्त नावाचं तिथे शंकराचं मंदिर आहे. अशा 2 वास्तू आहेत, ज्या आजही तिथे अतिशय ताठमानेने उभ्या आहेत. क्षीरदेवीच्या मंदिरामध्ये जवळपास आम्ही 2-2.5 तास होतो आणि त्याची पूर्ण गोष्ट जशी प्रत्येक मंदिराच्या मागे आपल्याला एक आख्यायिका ऐकायला मिळते, तशा त्या मंदिराशी निगडीत असलेल्या अनेक आख्यायिकाही आम्ही ऐकल्या. तिथे जे पुजारी आज काम करत आहेत, ते आपल्याच सुरक्षा यंत्रणेपैकी एक आहेत आणि तिथून ते सगळ्या गावावरती सुरक्षिततेच्या दृष्टीने काय पावलं उचलावे लागतील, काय करावं लागेल, काय नाही, ह्याही योजना त्यांना कराव्या लागतात. मिलिटरी खूप वेगळ्या पद्धतीने काश्मीरला हँडल करते आहे आणि ते बियॉन्ड एनीबडीज इमॅजिनेशन आहे आणि अतिशय कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आपण सामान्य जनता म्हणून इथे बसून फक्त म्हणतो की अरे काय चाललंय तिकडे, सरकारने हे करायला पाहिजे, सरकारने ते करायला पाहिजे, मिलिटरीने असं वागायला पाहिजे. पण तुम्ही ग्राउंड रियालिटीज तुम्हाला नाही माहिती आहेत काय आहेत. फॉर्च्युनेटली मी म्हणेन, फॉर्च्युनेटली आम्हाला तिथे जायची संधी मिळाली आणि आम्हाला ते प्रत्यक्ष अनुभवता आलं आणि आमच्या मनामध्ये जो मिलिटरी बद्दलचा अभिमान आधीपासून होताच अनडाऊटेडली, पण तो आता म्हणजे मी वर्णनच नाही करू शकत आहे. आणखीनच तुमचं ऊर अभिमानाने भरून आलं. अगदी खरं अगदी आहे. अगदी
अगदी. अगदी अगदी खरं आहे. तिथून पुढे मला वाटतं तुम्ही टिटवाल, जॅक रायफल्स, ब्लॅक रॉक्स या सगळ्या ठिकाणचे कॅम्प केलेत, असं आपल्या ब्रीफ डिस्कशन मध्ये तुम्ही मला सांगत होतात. तिथले अनुभव नक्की कसे होते? ते तर अगदीच ती म्हणजे पाकिस्तान दिसेल पलीकडे, एका सीमारेषेच्या पलीकडचा भूभाग हा पाकिस्तानचा आहे, इतक्या ठळक होय. पद्धतीने दिसणाऱ्या अशा अतिदुर्गम भागामध्ये जाऊन तुम्ही काम केलं. तिथले अनुभव कसे होते? आणि मगाशी डॉक्टर चंद्रात्रे बोलता बोलता असं म्हणाले की तुमच्याकडे काही स्टॅटिस्टिक्स आहे, तर सगळं स्टॅटिस्टिक्स म्हणजे आम्हाला अपेक्षित नाही, पण तुम्हाला तिथे काय पॅटर्न दिसला, काय प्रकारचे डिसिजेस जास्तीत जास्त दिसले आणि तुम्ही त्याला काय पद्धतीने टॅकल करू शकलात, हे जर आम्हाला सांगितलं तर बरं होईल. प्रफुल, स्टॅटिस्टिक्स मॅक्झिमम प्राजक्ताकडे आहे. मला वाटतं स्टॅटिस्टिक्स तिने सांगितलं तर बरं होईल. प्राजक्ता? हो, हरकत नाही. आम्ही ॲज अ होल मी सांगते तुम्हाला, की पूर्णच काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यामध्ये जेवढी गावं आम्ही केली, त्या गावांमध्ये एक सगळ्यात मोठं महत्वाचं गोष्ट जी मी सगळ्यांच्याच लक्षात आणून देऊ इच्छिते, ती म्हणजे माल नरिशमेंट आहे. कुपोषित आहेत ते लोकं. त्याला फक्त त्यांचा आहार जबाबदार नाहीये किंवा परिस्थिती जबाबदार नाही, तर भौगोलिकरित्या सुद्धा ते दऱ्याखोऱ्या मध्ये आहेत. सतत 8 महिने बर्फामध्ये असतात. त्यांना 4 महिन्याचंच मोकळीक मिळते, की ते जाऊन चिधा आणू शकतील, सामान आणू शकतील. सो भौगोलिक गोष्टी जशा आहेत, तशा त्यांच्या आहाराच्या गोष्टी म्हणायला गेलात तर प्रचंड प्रमाणात मैदा खाणारी माणसं आहेत ही. त्यामुळे आपल्या इकडे जे आपल्या संस्कृतीने सांगितलं आहे, जंक फूड 0 करा. तर तिथे असं जंक फूड तुम्हाला बघायला मिळणार नाही. तिथे पिझ्झा खातात, बर्गर खातात, बेकरी प्रॉडक्ट्स आपली मुलं खातात त्या पद्धतीने खातात. पण मुळात त्यांचं स्टेपल फूडच मैद्याची रोटी हे आहे. प्रचंड प्रमाणात मैदा खाणं आहे आणि त्या मानाने भाज्या कमी, नॉन-व्हेज जास्ती. सो या असे अनेक फॅक्टर्स आहेत जे त्यांना कुपोषित करण्याला जबाबदार आहेत. आणि एकदा तुम्ही कुपोषणाकडे वळलात, की त्या अनुषंगाने सगळेच डिसीजेस मग येतात. त्यामुळे त्यांच्यात स्किन प्रॉब्लेम्स खूप आहेत. स्केबीज मोठ्या प्रमाणावरती आहे. फंगल इन्फेक्शन खूप आहे. कारण तिथे थंडी प्रचंड असल्याने, मायनसमध्ये टेम्परेचर जात असल्याने ते 3-3 महिने अंघोळच करत नाहीत, ही गोष्ट आमच्या समोर आली. आणि जेव्हा मी हे ऐकलं, पहिला पेशंट जेव्हा माझ्यासमोर आला स्केबीजवाला आणि मी त्याची हिस्ट्री घ्यायला सुरुवात केली आणि मला त्या काकूंनी सांगितलं, की 3 महिने हो गए, नहाये नहीं. अरे बापरे! म्हणजे माझ्या चेहऱ्यावरती जो काय एकंदर हे नकाशा आला होता, की अरे बापरे! 3 महिने अंघोळ नाही केलेली या बाईनी. पण आता ते नाही करत 3 महिने. दॅट इज देअर रूटीन. माझा त्याच्यावरती रिप्लाय लगेच हा होता, "अरे, आम्ही थंड प्रदेशातच आत्ता आलेलो आहोत. आम्हाला तर अजिबात सवय नाहीये. तुम्हाला किमान सवय तरी आहे. आम्ही गार पाण्याने आता अंघोळ करून आलो. तुम्ही किमान हातपाय तरी धुवा." पण ते त्यांच्या डोक्यात फिक्स बसलेलं आहे, की थंडी आली की आपण अंघोळ नाही करायची. त्यामुळे स्केबीज मोठ्या प्रमाणावर आहे. फंगल इन्फेक्शन्स मोठ्या प्रमाणावरती आहेत. तिथे कुपोषण एकंदरच खूप प्रमाणात असल्याने अॅनिमिया ही काही कमी नाही. जवळपास 60% ते 70% लोकांमध्ये अॅनिमिया आहे. मेल, फिमेल दोन्ही मी आता एकत्र सांगते. आणि बायकांशी रिलेटेड समस्या ही खूप मोठ्या प्रमाणावर आहे. जवळ ते 20% ते 25% बायका अशा होत्या ज्यांच्यामध्ये प्रॉब्लेम्स होते, इन्फेक्शन्स होती मोठ्या प्रमाणावरती. डायबिटीज जसं सरांनी मेन्शन केलं, रेस्पिरेटरी डिसीजेस जवळपास 40% लोकांमध्ये आहेत. दमा आहे. टीबीचं प्रमाण थोडं कमी आहे. पण बाकी सर्व प्रकारचे रेस्पिरेटरी डिसीजेस आहेत. आणि कोविड जो आम्ही तिथे बघितला, कोविडच्या बाबतीत मला एक सांगायला आवडेल, की मिलिटरीनी प्रचंड हिरहिरीनी आणि अतिशय स्विफ्ट काम काश्मीर खोऱ्यामध्ये केलेलं आहे. आपल्याकडे जी मेंटॅलिटी आहे, की स्वतःहून जरा दुखलं-खुपलं की डॉक्टरकडे जायचं नाही. यापेक्षा काहीही वेगळी मेंटॅलिटी तिथे सुद्धा नाहीये. तेही असेच आहेत. घरी काहीतरी प्रयोग करायचे, घरी बसायचं, अंगावरती खूप दुखणं आधी काढायचं, मग डॉक्टरकडे जायचं. तिथेही हीच मेंटॅलिटी आहे. त्यामुळे बरेचसे अनडायग्नोज्ड केसेस आहेत, ज्या समोर आलेल्या नाहीत. जवळपास 250 कोविडच्या केसेस आम्ही बघितल्या. म्हणजे 7 to 8% कोविड केसेस होत्या तिथे, ज्या आमच्या समोर आल्या.
हे सगळं स्टॅटिस्टिक्स मी तुम्हाला सांगते ते लक्षात घ्या. ज्या केसेस आमच्यापर्यंत आल्या, ज्या आल्याच नाहीत किंवा समोर घरच्यांनी येऊ दिलं नाही, त्यांचं काउंटिंगच इथे झालेलं नाही. सो अशा दर सेक्टर, दर तुम्ही उचलाल त्या ब्रांचमध्ये दर ठिकाणी काही ना काही केसेस सापडत होत्या. पण वी वर हॅपी की आम्ही त्या शोधून त्यांना आम्ही त्या प्रकारे ट्रीटमेंट देऊ शकलो आणि आपल्याकडनं आपण भरपूर मेडिसिन्स नेलेली होती. त्यामुळे मला इन्फेक्शन वाटतं तुम्ही नाशिक मधून जाताना तुमच्या टीमने जवळजवळ 5 ते 6 लाख रुपयाची मेडिसिन्स आणि 2.5 लाख रुपयाची मशिनरी असं तिथे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही डोनेट केलं, बरोबर होय ना? होय होय होय. तर हे खरंच खूपच आम्हाला सगळ्यांना खूप हे सगळं ऐकताना खूप आनंद होतोय. तुम्ही आता बोलता बोलता एक असा रेफरन्स दिलात की तिथे 4-4 महिने ते जवान कुठेतरी पोस्ट झालेले असतात आणि त्यांना परत आपल्या बेस कॅम्पलाही येता येत नाही. हा कदाचित साधना टॉपचा फोटो आहे आणि या साधना टॉप मध्ये अशी परिस्थिती असावी. हो. तर तेच म्हणतो की अतिदुर्गम भागामध्ये आम्हाला पाठवण्यात आलं. तो म्हणजे तंगधर नावाचा एक डिस्ट्रिक्ट आहे आणि तिथे आम्ही खूपच तो लांब असल्या कारणाने आम्ही असं ठरवलं की तिथे फक्त सुरुवातीच्या टीम मध्ये मेल डॉक्टर्स जातील आणि मग तिथली परिस्थिती बघून मग आम्ही आमच्या जे लेडी डॉक्टर्स होते त्या जॉईन होतील असा आम्ही निर्णय घेऊन आम्ही निघालो. हा जो फोटो तुला दिसतोय तो साधना टॉपचा आहे आणि तिथे ऑफकोर्स फोटोग्राफ्स आमच्याकडे अनेक आहेत, परंतु काहीच दाखवता येत आहेत काही इश्यूमुळे. तो मिलिटरी क्लिअरन्स असल्याशिवाय आपण बाकीचे शेअर करू शकत नाही. त्यामुळे अत्यंत कमी प्रमाणात फोटो शेअर केले जात आहेत या कार्यक्रमामध्ये. कदाचित पुढच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला परवानगी मिळू शकेल. तर हा जो साधना टॉप आहे, हा जो रस्ता आहे साधारणपणे 4 एक महिने तर टोटली बंद असतो आणि अत्यंत उंच रस्ता आहे. याच्या पलीकडच्या डोंगरांवर सुद्धा आपले पोस्ट आहेत. काही पोस्टमध्ये तर अक्षरशः हेलिकॉप्टर्सनी आपल्या जवानांना उतरवलं जातं आणि 3-4 महिन्यानंतरच त्यांना परत त्यांच्या कॅम्पला घेऊन थोडक्यात ते 4 महिने त्या पोस्टवरच राहतात. हो, तिथेच त्यांना शिधा दिला जातो आणि ते 1-2 माणसं असतात किंवा कधी-कधी एखादा असतो. तो स्वतःच कुकिंग करतो आणि स्वतःच सगळं करतो आणि इट इज म्हणजे अनबिलिव्हेबल सर्व्हिस टू आवर नेशन आहे. आणि ऑफकोर्स जसं प्राजक्ता म्हणाले, की आपल्या प्रत्येकाच्या भावना मनामध्ये राष्ट्रीयत्वाच्या आहेत आणि मिलिटरीबद्दल आपल्याला प्रचंड गौरव येतो. आपल्याला माहिती असतो, अभिमान वाटतो. पण प्रत्यक्ष तिथे जाऊन जेव्हा आपण बघतो आणि तो प्रसंग आणि त्यांच्यावर काय-काय प्रसंग येतात हे अनुभवतो, त्यावेळेस कळतं की त्यांचं बलिदान किती मोठं आहे. आणि प्रफुल्ल एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो, की कारण आम्ही मराठा मिलिटरी रेजिमेंटच्या अंतर्गत गेलो असल्या कारणाने तिथले जवान 90% मराठी स्पीकिंग होते. त्यामुळे जी एक जवळीक निर्माण झाली. त्यांचे जे अनुभव ते स्वतः आम्हाला त्यांनी सांगितलेत, ते अत्यंत थरारक अनुभव आहेत. म्हणजे जिथे आम्ही तंगधर या गावी गेलो, अ, ते असं खोरं आहे, चारी बाजूनी पुन्हा पहाड आहे आणि अतिशय जवळ तिथून एल-ओ-सी आहे. तर पहिला कॅम्प अतिशय सुयोग्य झाला आणि तिथली परिस्थिती चांगली बघता तिथल्या ऑफिसर्सनी आमच्या लेडी टीमला पण बोलून घेतलं होतं आणि त्या दुसऱ्या दिवशी इमिजिएटली कॅम्पला पोहोचल्या पण होत्या. तिथले जी मंडळी आहेत ती व्हेरी प्रो इंडिया आहे. त्याचा एक उपयोग असा झाला, की तिथले जे स्थानिक पदाधिकारी होते, तहसीलदार आणि इतर शाळा, कॉलेजेस मधले प्रिन्सिपल्स तेच सुरुवातीला पेशंट्स म्हणून आमच्याकडे आले. आणि आमच्या टीममध्ये गायनेकॉलॉजिस्ट लोकं असल्यामुळे आणि एक न्यूरो सर्जन आमचे डॉक्टर प्रतीक्षित महाजन पण आमच्याबरोबर होते. त्यांच्या मिसेस ई-एन-टी सर्जन्स आहेत. त्यामुळे खूप ज्याला आपण म्हणतो त्या गावातले जे प्रतिष्ठित नागरिक होते, ते त्या कॅम्प्समध्ये दिसले. तसा अनुभव आम्हाला तळेगावला आला नव्हता. पण इथे असा अनुभव आला, की अतिशय प्रतिष्ठित आणि वेल टू डू लोकं सुद्धा आमच्या कॅम्प्समध्ये होते. याचं कारण प्रमुख हे होतं आणि की 4-5 महिने ते रस्तेच बंद असतात. तर यांना काही करायचं झालं, की यांना श्रीनगर भरपूर लांब पडतं, कुपवाडा भरपूर लांब पडतं. त्यामुळे तो एक अनुभव महत्त्वाचा होता, की ॲक्सेस टू हेल्थ फॅसिलिटीज इज रिक्वायर्ड ॲट सर्टन पॉइंट ऑफ टाईम ओव्हर देअर. आणि त्याच दिवशी रात्री आमचा प्लॅन ठरला होता, की आपण दुसऱ्या दिवशी कारण आम्हाला कॅम्प होता. आमची लेडी डॉक्टर्सची टीम पण आली होती. त्यामुळे अजून एक साधारणपणे
14 किलोमीटर लांब गावामध्ये कॅम्प ठरला होता. परंतु 9:30-10च्या सुमारास आम्हाला मेसेज आला की दुसऱ्या दिवशी काश्मीर खोऱ्यामध्ये ईद डिक्लेअर झाली होती. सो आमचा कॅम्प ऑटोमॅटिक कॅन्सल होता. सो सुट्टीच समजली त्याची. मग आता काय करायचं, आम्ही सगळी मंडळी तिथे एक दिवस नुसत्या त्या, कारण करायचं काय ना आपण दिवसभर तिथे, आपण कामासाठी गेलेलो तुम्हाला करायचं करायचं काय, तुम्हाला करायचं काय हा प्रश्न अगदी पडूच शकतो. कारण मी तिथलाच एक फोटो आता दाखवतोय आणि त्या फोटोमध्ये तुम्ही 4 तुमचे सहकारी, तुम्ही आणि तुमचे सहकारी उभे आहात. त्याच्या मागे एक पांढरी रेष आहे आणि त्याच्या पलीकडे आम्हाला पाकिस्तानचा झेंडा झळकताना दिसतोय. त्यामुळे करायचं काय हा प्रश्न अगदी स्वाभाविक होता. तर आम्हाला ऑफिसरने सांगितलं की आम्ही तुम्हाला जवळच बॉर्डर आहे इटवाल म्हणून, तिथे आम्ही तुम्हाला घेऊन जातो. तर आम्ही आता त्यांच्या भाषेत सकाळी घेऊन जातो याचा अर्थ 7ला 8ला ब्रेकफास्ट होऊन लगेच गाडी निघणार असते. आपली सकाळ आणि आपले ब्रेकफास्ट आरामात होतो, पण त्यांचं तसं नसतं. त्यामुळे आम्ही पहाटे उठूनच फटाफट सगळं रेडी झालो होतो. परंतु पहाटेपासूनच आतषबाजी आणि फटाक्यांचा आवाज यायला लागला. अर्थात इथे फटाके म्हणजे थोडेसे गनशॉट्स आणि फायरिंग होतं क्रॉस बॉर्डर. त्यामुळे आम्हाला काही मिलिटरी घेऊन गेली नाही कुठे. आणि जेवण झाल्यानंतर सांगण्यात आलं की काही ठिकाणी अशा पद्धतीने ग्रीटिंग्स होतात आणि काही ठिकाणी ऍक्च्युली फळ वाटप आणि मिठाई वाटप होते. तर ही जी आपण बॉर्डर बघत आहोत, जिथे आम्ही आता माझे मित्र डॉक्टर सुनील जगताप, डॉक्टर अनिल पवार आणि डॉक्टर प्रतीक्षित दिसतात त्याच्यामध्ये, की तिथे समोरच्या बाजूला तुम्हाला दिसतं एक छोटीशी राईट साईडला तुम्हाला एक छोटासा कॅम्प दिसतोय. तो पाकिस्तानचा कॅम्प आहे आणि तिथे आणि आपल्या इकडे टिटवालच्या इथे आपलं जॅक रायफल्सची पोझिशन आहे. इथे मिठाई एकमेकांना दिली गेली आणि ईदचे मुबारक दिले गेले. जेवण झाल्यानंतर आम्हाला इथे घेऊन जाण्यात आलं. ऑफकोर्स मिलिटरीच्या सगळ्या लेटर्स आणि परवानगी काढल्याशिवाय इथे आपल्याला जाता येत नाही. पलीकडे त्या डोंगराला लागून जो तुम्हाला थोडासा एक वॉल दिसतोय, दॅट इज ऍक्च्युली युअर रोड विच इज कॉल्ड ॲज म्हणजे पीओके मधला तो रोड आहे. राजधानीला कनेक्ट करताना म्हणजे मला वाटतं इस्लामाबाद हायवे म्हणतात त्याला आणि मुझफ्फराबाद. तर मुझफ्फराबाद हायवे असं काहीतरी याचं नाव आहे. तुम्हाला गुगलवर सगळं सापडेल ते. तर अतिशय समोरच दिसणारी ती टेरिटरी आहे आणि हा रस्ता अतिशय महत्वाचा आहे, कारण इथूनच सगळा शिधा ये जा करत असतो पीओकेच्या कॅपिटलसाठी. तर जेव्हा मी इथे पोहोचलो, ऑफकोर्स एका साईडला कृष्णगंगेचं नदी पात्र काही ठिकाणी आम्हाला दिसत होतं आणि दोन्ही बाजूला प्रचंड मोठे पहाड, अनेक वेळा नदी क्रॉस करून तिथे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशननी बांधलेले अतिशय सुंदर रस्ते आहेत, अतिशय वेल मेंटेन्ड आहेत, कारण याच्यावरनं आपली मिलिटरी ये जा करत असते. इथे बर्फ आच्छादित प्रदेश असून सुद्धा कुठल्या रस्त्यांवर खड्डे आम्हाला दिसले नाही. हा रस्ताच वाहून गेलेला आहे अनेक ठिकाणी, कारण तिथे लँडस्लाईड असतात. परंतु क्वालिटी ऑफ वर्क डन बाय बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन इज फॅन्टॅस्टिक आणि वी ऑल आर प्राऊड ऑफ इट. आणि आमच्या सगळ्या टीम मेंबर्सनी अनेक ठिकाणी त्यांना आशीर्वाद, दुआ आणि थँक्स दिलेला आहे. मी जेव्हा ऍक्च्युली या गावी पोहोचलो, टिटवाल नावाच्या गावी, तिथे एका साईडला मला वाटतं वाजपेयी साहेब प्राईम मिनिस्टर असताना तिथे तो एक पॅक्ट झाला होता, जिथे आपले ट्रेडिंग साठीचे आपले जे व्यापारी असतात आणि काही मंडळी इकडून तिकडे त्यांचं नातं होतं असतं, त्यासाठी एक टेम्पररी विजा दिला जातो. ते विजा ऑफिस आहे या बाजूला आणि इथून ती ट्रेडर्स आपला माल घेऊन पलीकडे जाऊन ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी तिथे होते आणि त्याला मुझफ्फराबाद विजा असं काहीतरी म्हटलं जातं. त्याचं ऑफिस तिथे आहे. ऑफकोर्स आता बंद आहे, गेले 2.5 वर्षापासून ते बंद आहे सध्या. आणि मग तिथे एकूण तो एक स्ट्रॅटेजिक लोकेशन जेव्हा बघतो आपण, की चारी बाजूला हे पहाड आहेत, आपल्या बाजूची गावं आहेत, तिथे डेव्हलपमेंट आहे आणि तिथे ज्या जनरल पॉप्युलेशनसाठी पण जिथे आम्हाला जिथे माहिती मिळाली, तिथे इमिजिएटली दिसतं की समोरच्या बाजूला तेवढी डेव्हलपमेंट नाहीये. या गावामध्ये इलेक्ट्रिसिटी आहे, पाणी आहे, सगळं आहे. तुम्ही आता बघत असाल की तो जो आधीचा फोटो होता, जिथे बॉर्डर ऍक्च्युली ते पांढरी लाईन म्हणजे बॉर्डर आहे, तो ब्रिज आहे, खालनं कृष्णगंगा वाहते आहे आणि तिथे आम्ही ध्वजाला सलाम केला
सगळ्यांनी फोटोज काढले आणि अतिशय मन भरून आलं. आणि आमच्या मनामध्ये सगळ्यांमध्ये ती एकच भावना होती. तिथून आम्ही बाहेर आल्यानंतर तिथल्या पोस्टनी आम्हाला चहा पाणी आम्ही तिथे घेतलं. आणि हे जे मी आता इथे लिहितोय, तिथल्या ऑफकोर्स फॉरेस्ट डिपार्टमेंटने हा ब्रिज बांधलाय, तुला त्या फोटोत दिसेल. इट इज व्हेरी ओल्ड ब्रिज, टिटवाल. आणि हे प्रांत होतं जिथे टिटवाल स्पोर्ट्स पण घेतलं जायचं. 1948 ची गोष्ट आहे. त्याचे काही फोटोग्राफ्स पण तिथे सापडले आम्हाला. तर या पॉइंटला जॅक रायफल्स नावाची आपली तुकडी आहे, ती सगळी सांभाळते. समोर तुम्हाला जे दिसतंय वरती डोंगर, तो पाकिस्तान आहे. म्हणजे तो ऍक्च्युअल पाकिस्तान नाहीये, तो पाक ऑक्युपाईड काश्मीर म्हणतो आपण त्याला. तो आपलाच भाग आहे असा आम्हाला निश्चय झाला. आणि आमच्या प्रत्येक मित्रमैत्रिणीच्या मनामध्ये तोच विचार होता, की जो शेवटी आम्ही तिथे लिहिला आणि त्याचे मी लिहितोय तिथे. तुम्ही ते जे लिहित आहात या फोटोत आम्हाला तुम्ही दिसताय, ते तुम्ही नक्की काय लिहिलं? तुमच्याकडे आहे त्याचा एखादा फोटो किंवा ते तुम्ही वाचून दाखवू शकलात? हो, नक्कीच. तर तिथे जे जॅक रायफल्सचे मेजर होते, ते म्हणाले की तुमचा अभिप्राय इथे लिहा. आणि आमच्या सर्वांच्या मनातली वाक्य, आमच्या मित्रांच्या, आमच्या मैत्रिणींच्या मनातली जी वाक्य ते मी तिथे लिहिली. आणि ती मी तुम्हाला एक वाचून दाखवतो. मी आहे माझ्याकडे ते, की ऑन द ऑस्पिशियस ओकेजन ऑफ ईद, we all team of doctors from Nashik were blessed to witness the LOC besides the Krishna Ganga's flowing waters, bringing smile on our faces and pride in our hearts. We all dream that one day we would cross this bridge with grace. The Nashik Doctors team salutes all military and the Jack Rifle teams which are posted here to protect our boundaries. मित्रांनो, माइंड यू, तिथे पोहोचेपर्यंत अनेक चेकपोस्ट आहेत. आणि त्या पांढऱ्या रेषेच्या पलीकडे पाक ऑक्युपाईड काश्मीर आहे हे जेव्हा आपल्याला कळतं, आपण त्या पांढऱ्या पट्टीला हात लावतो, तेव्हा प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्या भूमीला आपण नमस्कार करत आहोत. आणि पलीकडची भूमी ही आपली असून सुद्धा आता आपल्या दुश्मनाच्या विळख्यात आहे असंच आपण म्हणतोय. आणि तिथे उपस्थित असलेले सगळे मिलिटरीचे जवान आणि आपल्या मनात सुद्धा एक भावना निर्माण होते, जी आम्ही तिथे लिहून आलो, की एक दिवस हीच कृष्णगंगा नदी आम्ही आनंदाने, धैर्याने आणि अभिमानाने क्रॉस करू. आणि हीच इच्छा आम्ही तिथे लिहून दाखवली. आमचे डोळे खरंच पाणावले होते, आमची छाती ऊर भरून आला होता. आणि आपल्या मिलिटरीच्या जवानांसाठी ॲब्सोल्युटली सल्यूट करून आम्ही अतिशय जड अंतःकरणाने तिथनं निघालो. खरंय. म्हणजे जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी असाच तो तुम्हा सगळ्यांसाठी अनुभव होता. आणि आम्हालाही तुमच्याबद्दल, तुमच्या सगळ्या टीम बद्दल अत्यंत अभिमान आहे. मला वाटत नाही की या मेसेज नंतर आणखीन काही वेगळं कन्क्लुडिंग कोणीही बोलायला हवं. पण अनेक जणांच्या मनात प्रश्न आहेत. एकीकडे व्हॉट्सअपवर मला ते बऱ्याच जणांचे मेसेजेसही येत आहेत. मला वाटतं ज्यांना प्रश्न विचारायचे असतील त्यांनी चॅटबॉक्समध्ये त्यांचे प्रश्न लिहा, आपण ते डॉक्टरांना विचारूया. एक अनुभव तिथलाच सांगतो. त्या गावापासनं साधारणपणे एक 8-10 किलोमीटर अंतरावर एक मला वाटतं धन्नी त्या गावाचं नाव होतं जिथे कॅम्प होता. ब्लॅक रॉक नावाची टेरिटरी आहे. ब्लॅक रॉकचा अर्थ काला धर, धर म्हणजे रॉक, काला म्हणजे काळा रंग. तर हा जो पहाडी इलाका आहे यातल्या बऱ्याचशा माउंटन्स हे काळ्या दगडी माउंटन्स आहेत. आणि म्हणून त्या रिजनचं नाव कालाधर आहे. आणि महत्वाची गोष्ट आम्हाला टोपोग्राफिकली अशी वाटली तिथे, दुसऱ्या दिवशी आमचा कॅम्प होता तिथे, की एक एरो टाईपचा हा एरिया आहे. एरोचा अर्थ असा आहे की भारत एरो सारखा राहिलेला आहे तिथे आणि त्या बाजूनी सगळा काश्मीर आहे. तर एक मरे तू फोटो दाखवलायस त्याच कॅम्पचा ऍक्च्युली. तर तिथे आम्ही पोहोचल्यानंतर तिथल्या जवानांशी बोललो. आणि काय सांगू तुला, अंगावर काटा येतोय अजून, की आपण जिथे कॅम्पला बसलेलो आहोत तिथे जवान आपल्याला सांगतात की समोर जो आपको पहाड़ी दिख रही है वो अपना भाग है, उसके बाद का उनका है, राइट साइड में अपना है, लेफ्ट साइड में उनका है. हे
म्हणजे जेव्हा आपण बघतो की आपण अशा पद्धतीने इथे आहोत की स्ट्रॅटेजिकली काही ठिकाणी आपण उंचीवर आहे, काही ठिकाणी ते उंचावर आहेत आणि उंची मिलिटरीच्या दृष्टिकोनातून महत्वाची असते. इथे स्नायपर्स नावाचा एक प्रकार समजला. आपण आतापर्यंत फक्त पिक्चर मध्ये बघितले असतात, पण स्नायपर्स पोझिशन असतात तिथे आणि हे एकमेकांना माहित असतं. म्हणजे समोरच्या माणसाला माहिती असतं की इथे सगळ्या हालचाली होत आहेत आणि आपल्याला माहित असतं. आणि काही काही दिवस जवान 24-24, 48 तास एकाच ठिकाणी पोस्टेड असतात. अ, अतिशय थरारक गोष्टी आहेत ज्या आम्हाला दिसल्या तिथे. अ, बऱ्याच गोष्टींना अजून ऍक्च्युली प्रफुल्लला परवानगीच मिळाली नाही सांगायला. वी आर अवेटिंग ऑर्डर्स. हो, नाही ते आम्ही सगळे समजू शकतो. ते तुम्ही जेव्हा माझ्यापर्यंत तुमचे फोटोज पोहोचवलेत तेव्हाही माझ्या लक्षात आलं. चॅटबॉक्स मध्ये एक प्रश्न आला आहे डॉक्टर प्राजक्ता मॅम साठी. हाऊ मच इट वॉज डिफिकल्ट टू सर्व इन दॅट एरिया अँड इन ऍडव्हर्स कंडिशन ऍज अ वुमन? ऍज अ वुमन असं नाही, मी तिथे एक डॉक्टर म्हणूनच गेले होते आणि ऑफकोर्स आपल्याला सगळं सुरक्षा ही आपली मिलिटरी देत होती. त्यामुळे जे पहिल्या दिवशीचं वाक्य कानावर पडलं होतं की तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही, त्यामुळे त्या पॉइंट ऑफ व्ह्यू आम्ही अगदी सुरक्षित होतो आणि निर्धास्त होतो. पण हा एक लेडी डॉक्टर म्हणून जेव्हा आम्ही तिथे पेशंट समोर प्रांगणात किंवा शाळेमध्ये असायचो आणि आजूबाजूला जसं आपल्याकडे वातावरण असतं की कधीही कोणी येऊ शकतं, विचारू शकतं आणि आपण एकदम रिलॅक्स असतो. तसे ते रिलॅक्सेशन माझ्या मनात नव्हतं. कारण 2-3 वेळा असं झालं की माझ्या समोर एक मिलिटंट होते. त्यामुळे मिलिटरी पण दोन्ही बाजूनी लगेच त्यांच्या AK-47 ताणल्या जायच्या आणि त्यांची AK-47 वर आली की समजायचं या पे कुछ गडबड आहे. त्यामुळे तो बॅक ऑफ द माइंड कायम गोष्ट असायची. सुरक्षितेच्या दृष्टीने तुम्ही म्हणालात तर. पण अदरवाईज जसं डॉक्टर म्हणून मी इथे काम करते तसंच आणि त्याच तेवढेच 100% देऊन आम्ही तिथे पण काम केलं. बरोबर. हे अगदी तुमचं म्हणणं खरं आहे आणि कदाचित तुमच्या टीम मध्ये असलेल्या सगळ्या महिला डॉक्टर्स, तुम्ही स्वतः समुपदेशक, या सगळ्याचा नक्कीच तिथल्या सगळ्या रुग्णांना अगदी यथोचित फायदा नक्कीच झाला असेल. हे तुमचे सगळे अनुभव. प्रतीक सर, प्रश्न अजून घ्यायचे हा. आहेत? प्रफुल्ल सर घ्या ना, प्रश्न घ्या ना. येस. डॉक्टर चंद्राद्रे सर, तुमच्यासाठी एक प्रश्न आला आहे. इट इज बेसिकली रिगार्डिंग हाऊ डिड यू रेज द फंड्स फॉर मेडिसिन्स. ही नक्की प्रक्रिया काय होती? कदाचित प्रश्नाचा रूप असा आहे की ही नक्की प्रक्रिया काय होती? हा, तर एक दोन गोष्टी या अनुषंगाने सांगायचा आता चान्स मिळाला तर सांगतो की बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन त्या भागामध्ये खूप काम करत आहे आणि आत्ताच माहिती आली आहे की एक 5 दिवसापूर्वी 5 कार्डियक अँब्युलन्सेस त्या भागामध्ये डोनेट केल्या गेलेल्या आहेत. तर काही असोसिएशन्स आहेत, फाउंडेशन्स आहेत जे त्या भागात काम करतात. त्यातली प्रमुख ही बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन आहे. आणि आम्ही जे डॉक्टर्सनी मेडिसिन्स, हा जो स्पेसिफिक प्रश्न आहे मला त्याचं उत्तर असं आहे की इंडियन मेडिकल असोसिएशननी काही फंड्स जनरेट केले. त्याच्यातनं आम्ही काही मेडिसिन्स घेतले आणि काही ECG मशीन्स आणि कार्डियक मॉनिटरिंग सिस्टीम आम्ही तिथल्या मिलिटरी हॉस्पिटलला डोनेट केली. आणि इतर जे औषधं आम्ही जनरेट केली, फंड्स जनरेट केले, ते बरेचसे डोनेशन स्वरूपात होते. आम्ही कुठल्याही प्रकारचा पैसा कोणाकडनं ऍक्सेप्ट न करता डायरेक्टली मेडिसिन्स मागितले होते. काही फार्मा कंपनीजला आम्ही रिक्वेस्ट केलंय आणि आमची जे 20 डॉक्टर्सची टीम आहे त्यांनी त्यांना आम्हाला साधारणपणे 3 महिने मिळाले होते बघा. फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल. आमचा जानेवारीत मनात विचार आला. फेब्रुवारीत आम्ही प्लॅन फायनलाइज केला आणि हे जे 3 महिने होते, केवळ आम्ही जे डॉक्टर्स गेलो 20 तेच नाही, तर अनेक बाकीचे जे डॉक्टर्स आहेत त्यांनी आम्हाला याच्यामध्ये मदत केली आणि हा प्रयोग आम्ही यशस्वी करू शकलो. पुढच्या वेळेस पण आम्ही जेव्हा जाऊ आणि एक सांगू इच्छितो अभिमानाने की आम्ही जी 20 मंडळी गेलो आहोत, आमचं एकमेकांमधलं नातं सुद्धा या कार्यामुळे इतकं घट्ट निर्माण झालेलं आहे. त्या राष्ट्रीयत्वाची भावना किंवा देशसेवेसाठी अवघड ठिकाणी जाऊन मिलिटरी बरोबर खांद्याला खांदा देऊन काम करणं, हा अनुभव आमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये एकमेकांबद्दल प्रेम आणि जिव्हाळा निर्माण करू शकतो. एक टीम स्पिरिट आमच्यात निर्माण झालेलं आहे आणि मला वाटतं ही 20च्या 20 मंडळी
आणि जी सवंगडी आमच्याबरोबर येऊ शकली नाही, कारण त्यावेळेस कोविड काहींच्या घरामध्येच आला होता डॉक्टर असल्या कारणाने. तर आम्ही पुन्हा एकदा त्या भागामध्ये जेव्हा आम्हाला मिलिटरी पाचारण करेल तेव्हा जाऊ. रेस्ट्रिक्शन्स खूप असतात. दुर्गम भाग असतो. आपण आपल्या परीने देशासाठी काहीतरी करायची एक दुर्दैवी इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. मी डॉक्टर असल्या कारणाने मी ही एक सेवा देईल. एखादा इंजिनियर असेल, एखादा अजून वेगळा असेल, तो त्याच्या परीने देईल. मी माझं कार्य करतोय, निस्वार्थीपणे करतोय. इथे कुणाची फंड्स घेऊन आम्ही तिथे गेलेलो नाहीये. आम्ही स्वतःचे पैसे खर्च करून ट्रॅव्हलिंग वगैरे अरेंजमेंट्स करून गेलेलो आहे आणि पुन्हा पुन्हा जाणार. डॉक्टर सुनील जगताप हे माझे मित्र आहेत, जे बऱ्यापैकी या सगळ्या गोष्टीमध्ये लीड घेतात आणि एखाद्या कार्यक्रमामध्ये आपण त्यांना पण बोलूया. नक्की नक्की. त्यांनी पुढाकार घेऊन सगळं हे केलं, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. येस येस. इथे 2-3 आणि प्रश्न असे म्हणजे बरेच प्रश्न चॅटबॉक्स मध्ये येत आहेत, पण त्यातल्या काही प्रश्नांचा रोख हा आहे, प्रत्येक प्रश्न वेगवेगळा विचारण्याऐवजी त्या सगळ्या प्रश्नांचा रोख लक्षात घेता तिथे असलेल्या लोकांमधली जनभावना, किंवा एक खूपच बोलका प्रश्न आहे की 10 वर्षापूर्वी फिरताना त्यांना असा अनुभव आला होता की भारत आणि पाकिस्तान पासून ते स्वतःला वेगळं समजत होते. तर डॉक्टर प्राजक्ता, तुम्हाला आता बोलताना तिथे काही फरक जाणवला का? किंवा तुम्ही बोलताना मगाशी म्हणालात की काही त्यांच्याबद्दल म्हणजे त्यांच्या नजरेमध्ये तुम्हाला संशयी नजरा आढळत होत्या, तर असा तुम्हाला हा काही फरक तिथे जाणवला? हो, जसं सुरुवातीला सरांनी सांगितलं, की आम्ही एअरपोर्ट टू कुपवारा जाताना मधल्या काही भागांमध्ये आजूबाजूच्या लोकांच्या ज्या नजरा होत्या, त्या अजिबात वेलकमिंग नव्हत्या. फारसं वॉर्म वेलकम आम्हाला नाही मिळालं. पण वी वर ओके विथ इट, कारण आम्ही मिलिटरीच्या ताब्यात होतो. त्यामुळे आम्ही स्वतःला रिलॅक्स ठेवू शकत होतो. दुसरा एक अनुभव तुम्ही म्हणायचा झाला तर जेव्हा आम्ही त्रेगामला होतो, मी मगाशी उल्लेख केला, की जिथे उगमस्थान आहे सगळ्या आतंकवादी ऍक्टिव्हिटीजचं, त्या त्रेगामध्ये जेव्हा कॅम्प चालू होता, त्या दिवशी माझ्या मते पॅलेस्टिनी युद्धाचं पण हे इकडे चालू होतं, सेम डे. आणि लॉकडाऊन चालू असताना सुद्धा, एवढी मिलिटरी तैनात असताना सुद्धा तिथे एक गोष्ट जी आम्हाला निदर्शनास आली ती अशी, की मशिदीच्या बाहेर रस्त्यावरती लोक चंदा गोळा करत होते पॅलेस्टिनीचा झेंडा घेऊन, आणि ते चंदा गोळा करून ते त्यांच्या मदतीसाठी ते पैसे पाठवणार होते. सो ही एक फार ऑड गोष्ट होती. पण अर्थात आपण तिथे काही रिएक्ट करूच शकत नाही, कारण तुम्ही त्यांच्यामध्ये असता. आणि शेर के मुंह में जाके आप नहीं कुछ कह सकते. सो अगदी खरंय. असे अनुभव आले आम्हाला. आणि नुसते अनुभव असे आले नाही, म्हणजे त्यांची बघण्याचा दृष्टिकोन डेफिनेटली वेगळा आहे हे आपल्याला लक्षात आलं. झेलम जेव्हा पहिल्यांदा आपण थांबलो तेव्हाच जाणवलं आणि परत त्या दुकानांमध्ये जाणवलं आणि सगळीकडेच वी वर नॉट व्हेरी मच वेलकम. ऑल्दो त्यांची गरज होती आम्हाला, आम्ही डॉक्टर्स असताना, परंतु तसं नाहीये परिस्थिती. पण एक नमूद करू इच्छितो की ज्या पद्धतीने मिलिटरी गेली काही वर्ष काम करत आहे ना, ही परिस्थिती बदलायला फारसा वेळ लागणार नाही. थोडेसे कडक निर्बंध आपण केले आणि अशा पद्धतीने आपण जर मैत्रीचा हात दिला आणि शिस्तबद्ध जर आपण सेवा देत गेलो, थोडासा गिव्ह अँड टेक करावं लागेल इथे. ऑफकोर्स आपण काही राजकारणी नाही किंवा सल्लागार नाहीये देशाचे, परंतु आय थिंक वी शुड स्टँड बिहाइंड आवर मिलिटरी अँड देअर स्ट्रॅटेजीज, आणि वी शुड बी हॅव्हिंग लॉट ऑफ होप इन आवर माइंड्स अँड हार्ट्स की आपण हे करू शकतो. फक्त कदाचित जुन्या ज्या आपल्या चुका असतील त्या पुन्हा रिपीट न होणं हे गरजेचं आहे, आणि त्यासाठी थोडीशी जनजागृती, आणि कदाचित मला असं वाटतं की अशा पद्धतीने आम्ही जाऊन आलो, तुम्ही पण जाऊन या, अशी एक भावना जागृत केली पाहिजे. कारण तुम्ही जे काश्मीर जाऊन बघता टुरिझम मध्ये, ते टुरिस्ट स्पॉट्स आहेत आणि तिथले लोक थोडेसे डिप्लोमॅटिक वागू शकतात. पण ऍक्च्युली अशा पद्धतीने जर तुम्ही मिलिटरीला मदत केली, मिलिटरीला काय हवंय त्या आता जसं आता आपल्या प्रशासनाने सद्भावना एक प्रकारची यात्रा किंवा सद्भावना प्रयोग सुरू केलेला आहे, उपक्रम आहे तो. तर आपण तिथल्या लोकांमध्ये काही सगळेच वाईट नसतात. काही भाग आपला आहे, काही भाग त्यांचा आहे किंवा त्यांचा बहुल आहे असं समजूया. पण बदल आणणं महत्वाचं आहे
आणि खंबीरपणे आणि ते negativism काम कदाचित भारतीय सैन्य अगदी सर्वार्थाने आपले सगळे शर्थीचे प्रयत्न करून करते आहे आणि त्याला आपण सपोर्ट करायलाच हवा. आपण त्याच्यासाठी आपल्या भारतीय सैन्यावर संपूर्ण विश्वास दाखवून 100% आपण त्यासाठी आपल्या बाजूने जे योगदान, किमान एवढं योगदान की आपण त्यांच्या भूमिकांवर संशय घेऊ नये, एवढं जरी आपल्या बाजूने आपण योगदान देऊ शकलो तरी ते सुद्धा खूप असेल. कारण आपण आपल्या वर्तमानपत्रांमध्ये आणि एकूणच माध्यमांमध्ये जे काय आपल्याच भारतीय सैन्याबद्दल प्रश्नचिन्ह उभे केले जातात असं जे काही वेळा चित्र आपल्याला दिसतं, किमान एवढं जरी थांबलं तरी ते सुद्धा खूप मोठे मॉरल बूस्ट हा आपल्या भारतीय सैन्यासाठी असेल. जवळजवळ 3,500 ते 4,000 पेशंट्स चेक करून त्यांना आपलं हे वैद्यकीय सेवा होत्र म्हणेन मी याला, असं अशा पद्धतीने काम करून ही सगळी नाशिक मधल्या 20 डॉक्टर्सची टीम आपला जीव धोक्यात घालून असंच म्हणावं लागेल अशा पद्धतीने तिथे काम करत होती. आम्हा सगळ्यांना तुमचा अभिमान आहे, आम्हा सगळ्यांच्या मनावर हे तुमच्याबद्दल आदर आहे. आणि त्याचबरोबर भारतीय सैन्य हे तिथे काय पद्धतीचं काम करत आहे आणि ज्या सद्भावना मिशन बद्दल तुम्ही बोललात किंवा त्याही पलीकडे जाऊन एक इमोशनल इंटिग्रेशन म्हणजे भारतीयत्व आणि काश्मीरियत ह्याचा जो एक मिलाप घडायला हवा, ह्याच्यासाठी भारतीय सैन्य हे शर्थीचे प्रयत्न करत आहे. हेच या कार्यक्रमामुळे आज अधोरेखित झालं. आमच्या बाजूनी, आपल्या बाजूनी आपल्याला जे जे करता येईल ते आपण करूया आणि किमान भारतीय सैन्याचं मॉरल बूस्ट करूया. आणि अशा पद्धतीने जे वैद्यकीय कॅम्प्स असतील किंवा आपले आरोग्य दूत किंवा इतर काही सेवाभावी संस्था त्या तिथे जाऊन काम करू इच्छित असतील त्यांना आपला संपूर्ण 100% अशा पद्धतीचा सपोर्ट आपण कायमच देऊया, ही या निमित्ताने मी भावना व्यक्त करतो. आणि पुढील सूत्र विक्रमादित्य राठोड सरांकडे देतो. 1 मिनिट, मला एक शब्द बोलायचा होता याबद्दल. प्रफुल्ल, तू आता जे होय, नमूद होय. केलं त्याच्यावर ना, की 370 पूर्वीची आपल्या मिलिटरीची परिस्थिती किंवा काश्मीर खोऱ्यातली परिस्थिती आणि 370 रद्द केल्यानंतरची परिस्थिती याच्यातला बदल डेफिनेटली आम्हाला दिसून आला होता. आणि म्हणून मी म्हणतोय की आपण आपले होप्स उंचावले पाहिजे. आपले स्टेप्स बरोबर आहेत आणि नक्कीच एक दिवस आपल्या सर्वांच्या मनातले जे स्वप्न आहे ते साकार होईल. आपल्या मिलिटरीवर 110% विश्वास ठेवा. पोस्ट 370 मला वाटतं माझा देश आणि माझं जम्मू अँड काश्मीर अशा प्रकारे आपण याच्याकडे बघूया. कारण हा एक फार महत्वाचा, मोठा आणि धाडसी आणि अत्यंत गरज असलेला निर्णय होता. ऐतिहासिक निर्णय आहे आणि मला वाटतं येत्या 5-10 वर्षामध्ये प्रचंड फरक दिसेल आपल्याला, अशी आपण आशा करूया. धन्यवाद. 370 कलमाबद्दल आता उल्लेख झाला आणि एक प्रश्नही त्या अनुषंगाने चॅट बॉक्स मध्ये आलाय. प्रतीक सरांच्या परवानगीने त्या प्रश्नाचं उत्तर घेतो आणि मग रादर भावे मॅडमच्या परवानगीने त्या प्रश्नाचं उत्तर घेतो आणि मग आपण भावे मॅडमना विनंती करूया की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. एक प्रश्न असा आलाय की 370 नंतर तिथल्या एज्युकेशनल सिनॅरिओ मध्ये काही चेंज झाला का? बऱ्याच सेवाभावी संस्था आहेत, बॉर्डरलेस फाउंडेशन आहे की जे तिथे काम करत आहेत आणि वेगवेगळ्या स्तरावर तिथल्या एज्युकेशनल रिफॉर्म्स बद्दल, तिथे असलेल्या कार्याबद्दल स्वतः भारतीय सैन्य सुद्धा खूप विजिलंटली काम करत आहे. म्हणजे मुळात राईट टू एज्युकेशन तिथल्या विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहोचवणं ही एवढी मोठी जबाबदारी. काही आर्टिकल्स त्याबद्दलची अजूनही तुम्ही गुगल जरी केलीत तरी सापडतील की काय पद्धतीचं आपल्या भारतीय सैन्याचं काम तिथे सुरू आहे. किंवा बॉर्डरलेस फाउंडेशनच्या स्वतःच्या शाळा तिथे आहेत आणि आपल्यासारखे शिक्षक तिथे जाऊन जर काही योगदान देऊ शकले तर ती आमच्यासाठी आनंदाची गोष्ट असेल. तो भाग अलैदा. पण एज्युकेशनच्या बाबतीत बऱ्याच मोठ्या प्रमाणात बऱ्याच वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या गोष्टी घडतायत.
त्यातच एक पाऊल म्हणजे लडाखमध्ये केंद्रीय विश्वविद्यालयाची स्थापना करणं. हा जो या पावसाळी अधिवेशनामध्ये निर्णय झाला, हा त्याचाच एक भाग असावा. आणि जवळजवळ 750 कोटी रुपये या लडाखमधल्या केंद्रीय विश्वविद्यालयाला आपल्या केंद्र सरकारने मंजूर केलेत. त्यामुळे नक्कीच ह्या ज्या 2 युनियन टेरिटरीज आहेत, जम्मू काश्मीर आणि लडाख, यांचा संपूर्ण विकास हेच भारतीय सैन्य आणि आपल्या सरकारचं ध्येय आहे. आणि त्याच दृष्टीने उचललेलं एक ठोस आणि महत्वाचं पाऊल म्हणजे कलम 370 मध्ये केलेले बदल हे असावं. मी भावे मॅडमना विनंती करतो की त्यांनी या संपूर्ण जे आजचं आपलं सेशन झालं या संदर्भात आपले विचार व्यक्त करावे. नमस्कार. प्रतीक, विक्रमादित्य आणि ऍडव्होकेट प्रफुल्ल लेले यांना मी प्रथम मनापासून धन्यवाद देते की अतिशय आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी अतिशय उचित आणि अतिशय उत्तम असा विषय घेऊन एक खूप छान अनुभव आपल्या सगळ्यांना आज मिळालेला आहे. आज आपल्या ह्या कार्यक्रमात उपस्थित असलेले आपले अध्यक्ष डॉक्टर ताभनकर सर आणि सर्व प्रेक्षक श्रोते मंडळी, काश्मीर ही आपल्या सगळ्यांच्या हृदयातली एक सल आहे. मी एक 7-8 मिनिटात मला अगदी त्या निमित्ताने जे काही सांगायचंय ते मी सांगते आणि थोडासा वेळ घेतेय सगळ्यांचा. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता मला असं वाटतं डॉक्टर चंद्रात्रे बोलताना असं म्हणालेत की जुन्या चुका टाळल्या पाहिजेत. तर कैलासवासी जगमोहन, नुकतंच त्यांचं निधन झालं. हे IAS ऑफिसर होते आणि सिव्हिल सर्व्हिस मधनं, आणि ते काश्मीरचे राज्यपाल होते. आणि त्यांनी माय फ्रोझन टर्ब्युलन्स इन काश्मीर असं एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याचं मराठीत भाषांतर झालेलं आहे, धुमसते बर्फ. सगळ्या एकूण काश्मीरच्या समस्येचा त्यांनी आढावा जो घेतलाय त्याच्यातल्या नेमक्या मर्मावरती त्यांनी बोट ठेवलेलं आहे की त्या काळात जेव्हा ह्या काश्मीर मधल्या हिंदूंना जबरदस्तीने धर्मांतरित करण्यात आलं, त्यावेळेलाच आपण त्या लोकांना पुन्हा आपल्या धर्मात आणण्यासाठी जर प्रयत्न केले असते तर हा प्रसंग किंवा ही समस्या स्वतंत्र भारताची डोकेदुखी जी झालेली आहे ती निर्माण झाली नसती. म्हणजे आपण आपल्या धर्मातून परधर्मात गेलेल्या लोकांसाठी पुन्हा आपली जी दारं बंद करतो ही आपली फार मोठी घोडचूक आहे, असंच त्यांनी म्हटलेलं आहे आणि ते आपल्यालाही सगळ्यांना मान्य होईल. आणि म्हणून जर इतिहासातल्या चुका जर दुरुस्त केल्या नाहीत तर त्याच्यासारखं पुन्हा दुर्दैव नाही. आणि म्हणून आता पुन्हा अशा समस्या भारतातल्या इतर प्रांतात निर्माण होऊ नयेत या दृष्टीने आपल्याला पुढे जायला पाहिजे. आणि कुठंही अशा प्रकारे निदान आपण कोणतेही भेदभाव आपल्या धर्मामध्ये तरी निदान अशा प्रकारचे जातीभेद आणि हे आज जे प्रत्येक जातीचं स्वतंत्र मंडळ निर्माण झालेलं आहे ते हळूहळू नष्ट होण्याच्या दिशेने जर आपण काही पावलं टाकली आणि त्याच्या पुढे की धर्मांतरितांना सुद्धा सन्मानाने परत जर त्यांची इच्छा असेल, आपण कुणावरही जबरदस्ती करतच नाही, पण जर काही असं होत असेल तर ती चूक जी जगमोहन यांनी सांगितलेली आहे ती झाली नसती तर काश्मीर आज खूप छान असता. म्हणजे POK अस्तित्वातच आलं नसतं. हा एक महत्वाचा मुद्दा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं ऐकून ह्या सगळ्या डॉक्टर चमू विषयी आणि आपल्या सैन्याविषयी, डॉक्टरांविषयी सुद्धा आपल्याला नेहमीच मनामध्ये अतिशय आदर असतो. तर ह्या दोन्हीही ह्या आपल्या देशातल्या किंवा एकूण सगळ्याच क्षेत्रामध्ये, सगळ्या जगामध्ये की ही जी डॉक्टर्स आणि सैन्य मंडळी आहेत यांच्याविषयी आदर आणि अभिमान द्विगुणित झाला. एक आश्वासक असं वातावरण त्यामुळे आता आपल्याला दिसतं आहे. म्हणजे हे 370 कलम रद्द झाल्यामुळे कुठेतरी अटलजी जे म्हणत होते, अंधेरा छटेगा सूरज निकलेगा, तर हा सूर्योदयाची ही कुठली तरी चाहूल आहे की काय, असं एक आश्वासक वातावरण निर्माण झालेलं आहे. थोडक्यात मी एक छोटीशी गोष्ट आहे GA कुलकर्णींची, मी खरं ती अगदी कमी शब्दात सांगू शकले असते पण त्या कथेतला प्रत्येक शब्द अतिशय महत्वाचा आहे आणि म्हणून छोटी गोष्ट आहे, रूपक कथा आहे आणि ती मी वाचून दाखवणार आहे. ह्याच्यातनं आपल्याला नेमका काय बोध घ्यायचा आहे तो आपण घेऊ शकतो.
विदूषक सांगू लागला, एकदा असंख्य कावळे मानस सरोवराजवळ जमले. त्या ठिकाणी शुभ्र पंखांचा लाल चोचीचा एक हंस हंसी बरोबर जलक्रीडा करत होता. कावळ्यांनी एकदम कलकलाट केला आणि त्यांनी हंसाला मानस सरोवर सोडून जायला सांगितलं. कारण त्यांच्या आगमनाच्या क्षणापासून मानस सरोवर ही त्यांची सत्ता झाली होती. अनादी कालापासून हे सरोवर हंसांसाठीच आहे. हंस म्हणाला, शिवाय तुम्हाला पोहता येत नाही तर मानस सरोवर हवं कशाला? आम्हाला पोहता येत नसेल, पण त्याचा आणि स्वामित्वाचा काय संबंध आहे? आपल्या सत्तेची नृत्यशाला अथवा गायनशाला असेल तरी सुद्धा आपल्याला नृत्य आणि गायन आलंच पाहिजे असं कुठं आहे? कावळ्यांच्या नेत्याने राजकारणी हसून विचारले. हा नेता मोठा व्युत्पन्न होता आणि त्याने कृष्णद्वीपात जाऊन न्याय आणि राजनीतीचा प्रगाढ अभ्यास केला होता. आणि आत्ताच्या आत्ता तू मानस सरोवर सोडून गेला नाहीस तर आम्ही सगळे तुझ्यावर तुटून पडू आणि तुझा आणि तुझ्या निवासस्थानाचा पूर्ण नाश करू. एका तरुण कावळ्याने गरजून सांगितले. परंतु त्याच्या या कर्कश शब्दांनी नेत्याला क्रोध आला. कावळ्यांच्याच त्या नेत्याला क्रोध आला आणि त्याचे संस्कारित मन फार व्यथित झाले. म्हणजे जीएनची भाषा सुद्धा किती उपरोधिक आहे बघा. त्याने आपल्या उतावीळ अनुयायांना गप्प बसवले. अशा तऱ्हेच्या आततायी उपायांची योजना आता रानटी झालेली आहे आणि तिला कृष्णद्वीप नीतीत स्थान नाही. त्याने पुन्हा सौजन्यपूर्वक हसून म्हटलं, आपलं पूर्ण म्हणणं मला मान्य आहे. मानस सरोवर हंसांसाठीच आहे. ही आपली प्राचीन परंपरा मला अढळ राखायची आहे. उलट त्या पवित्र परंपरेच्याच सामर्थ्यशाली आश्रयानं मला मातृदेशाची कीर्ती वृद्धिंगत करायची आहे. पण त्यासाठी हंस कोण हे आधी ठरलं पाहिजे. तुम्ही हंस आहात हे कशावरून? हंसाला या प्रश्नाचा मोठा विस्मय वाटला. त्याने आपल्या पांढऱ्या शुभ्र पंखांकडे पाहिले. जलातील प्रतिबिंबात आपली डौलदार मान, तिच्या अग्रभागी असलेली कमलदलासारखी लाल चोच त्याला दिसली. पण आपण हंसच आहोत हे सांगण्यास त्याला प्रमाण सुचेना. कावळ्यांचा नेता नम्रपणाने हसला. तो म्हणाला, तेव्हा प्रथम आपण एका प्रश्नाचा निर्णय लावू. येथे उपस्थित असलेल्या सर्वांना आपण एक एक पान आणायला सांगू. जर आपण हंस असाल तर त्यांनी लाल पान आणावं आणि जर त्यांना मी हंस आहे असा विश्वास असेल तर त्यांनी हिरवं पान आणावं. पण या ठिकाणी हंसांपेक्षा कावळेच संख्येने जास्त आहेत. हंसी म्हणाली, देवी आपले शब्द पूर्ण सत्य आहेत, पण तो काही आमचा अपराध आहे का? नेता विनयाने म्हणाला. थोड्याच वेळात त्या ठिकाणी हिरव्या पानांचा ढीग जमला. हंसीने जाऊन कमळाची एक अस्फुट कळी आणून ठेवली. कावळ्यांचा नेता म्हणाला, पाहिलं, न्याय नीतीनुसार निर्णय होऊन मी आता हंस ठरलो आहे आणि हे इतर सारे माझेच आप्तगण असल्यामुळे अर्थात ते देखील हंसच आहेत. आणि आता आपण मान्यच केलं की मानस सरोवर हंसांसाठीच आहे. तेव्हा तुम्ही आता इथून जावं हे न्यायाचं होईल. हंस खिन्न होऊन सरोवराबाहेर आला. हंसीने त्याचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. प्रिया, तू खिन्न का? ती म्हणाली, पानाच्या राशीनं का हंसत्व ठरत असतं? चल आपण इथून जाऊ, दुसऱ्या जलाशयात आपण जाऊ. ते मानस सरोवर होईल. तिथे तू दिसशील ते तीर्थक्षेत्र होईल. हंस हंसी बरोबर उडून जायला सिद्ध झाला. तोच वेगाने उडत चाललेल्या सुवर्ण गरुडाशी त्याची भेट चालली. त्याने विचारले. हंस म्हटला की त्याचं मुख मानस सरोवराकडे असायचं, पण तू असा विनमुख होऊन कुठे चाललास? मग हंसाने सारी हकीकत सांगताच गरुडाच्या अंगावरील पिसे उसळली. डोक्यात अंगार दिसला. मित्रा, मी गरुड आहे की नाही हे पान गोळा करून ते क्षुद्र ठरवणार? माझ्या चोचीचा हा फटकारा बसला की त्या गोष्टीचा तात्काळ निर्णय होत असतो. त्या क्षुद्रांची तू गय करणार? जा आणि आपल्या देवदत्त मानस सरोवराकडे पाठ फिरवू नकोस. उद्या हेच कावळे पानांचे भारे गोळा करत माझ्या नंदादेवी कांचन गौरीवर सुद्धा अधिकार सांगू लागतील. हंसीने त्याला आवरण्याचा प्रयत्न केला, पण आता हंस प्रज्वलित झाला होता आणि त्याला शब्दांची धुंदी चढली होती. हंसी हताश चित्ताने त्याच्याबरोबर मानस सरोवरापाशी आली. त्यांना पाहून कावळ्यांचा समुदाय त्यांच्यावर धावून आला. कावळ्यांचा नेता म्हणाला, आणि त्याचा स्वर क्रोधापेक्षा दुःखाने कंपित झाला होता. तो म्हणाला, मी अत्यंत शांतता प्रिय आहे, पण आमच्या न्याय्य हक्कासाठी आम्ही प्राणार्पण करू. हंस कोण याचा न्याय्य आणि निपक्षपाती निर्णय लागलेला आहे. आता तर त्याचा स्वर दुःखापेक्षा अनुकंपेने आर्द्र झाला होता. त्याची अनुज्ञा होताच ते असंख्य कावळे हंस आणि हंसीवर तुटून पडले
त्यांचे शुभ्र पंख आणि लाल चोची यांचा विध्वंस झाला. झाडाच्या ढोलीतून एक कार ही हत्या पाहत होती. ती चित्कारत म्हणाली, गरुडाची गोष्ट निराळी आहे. त्यानं एकदा नख फिरवली की 10 कावळ्यांच्या चिंध्या होतात. पण तुम्ही कसे झुंजणार? पांढऱ्या पंखांनी, डौलदार मानेनी की माणकासारख्या चोचीनी? प्रतिपक्षाला चांगली समजेल अशी भाषा वापरण्याचं सामर्थ्य नसेल तर शहाण्यांनी त्या ठिकाणी सत्य खपवायला कधी जाऊच नये. खारीचा चित्कार काही कावळ्यांनी ऐकला आणि त्यांनी तिला देखील टोचून टोचून मारून टाकले. म्हणजे ते सत्य माहित नसलेला हंस आणि सत्य माहित असलेली खार या दोघांचाही सर्वनाश झाला. तात्पर्य काय? स्वसंरक्षणाच्या संदर्भात सत्याचे ज्ञान आणि अज्ञान या गोष्टी पूर्णपणे असंगत आहे. कारण अनुयायांच्या रक्षणाबाबत सत्य पूर्णपणे उदासीन असते. आणि दुसरे एक शेष तात्पर्य असे की तो स्वर कितीही तात्विक असेना, भोवती कावळे असताना खारीने चित्कार करू नये. इकडे तिकडे पाहत विदूषक थांबला. ह्या ज्या रूपकथेत नेमकं काय म्हणायचंय, आपण सगळे सुज्ञ आहात, आपल्याला माहितीये. मला असं वाटतं की 370 कलम रद्द झाल्यामुळे आता गरुड तिथे अस्तित्वात यायला लागलेले आहेत आणि उद्याचा दिवस हा जास्त स्वर्णमयी असेल असं निश्चित आपण म्हणू शकू. तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणि कथा ऐकल्याबद्दलही धन्यवाद. खरंच या रूपक कथेमुळे आज सगळ्यांना आणखीन आधीच आम्ही सगळे वेगळ्या प्रेरणांनी आधीच आमचा ऊर अभिमानाने भरून आला होता आणि ही कथा ऐकल्यावर खरंच एक वेगळ्या भावना आहेत ज्या शब्दात आता मांडताही येणार नाहीत. मी विक्रम सरांना विनंती करतो की विक्रमादित्य सरांनी आभार प्रदर्शन करावं. धन्यवाद प्रफुल्ल जी। सबसे पहले तो मैं ये कहना चाहूंगा कि हमारे भारतीय परंपरा में एक लिटरेचर सोर्स आता है जिसको पुराण कहा जाता है। पुराण में ये वर्णित है कि देवदूतों के लिए जो स्थान निश्चित है वो है स्वर्ग। आज की परिस्थिति में ये देवदूत है डॉक्टर, और हमारे ये जो डॉक्टर साहब जो आज मौजूद है, डॉक्टर समीर सर, डॉक्टर प्राजक्ता लेले, इनको कहने को तो स्वर्ग जाने को नसीब हुआ यानी कश्मीर में, लेकिन परिस्थितियां जो इन्होंने बताई है, जिस तरह की विपरीत परिस्थितियों के बीच में जो इन्होंने कार्य किया, उसके लिए आभार शब्द बहुत छोटा होगा। ये सूरज को दिए दिखाने के बराबर होगा। आपने सिर्फ एक अपना मेडिकल सर्विस या मेडिकल प्रोफेशन को फॉलो करते हुए सिर्फ सेवा नहीं की है, आपने सिर्फ भारत अपने आप का प्रतिनिधित्व नहीं किया है, आपने भारत का प्रतिनिधित्व किया है। आपने कश्मीर में जब से धारा 370 हटी, उसके बाद इस कार्य से सारे कश्मीर के भारतवासियों को यह मैसेज दिया है कि 370 हटने का नुकसान नहीं है, 370 हटने का ये फायदा है। इसके लिए मैं आभार व्यक्त करता हूं। मैं आभार इसलिए भी व्यक्त करता हूं कि आपने एक मैसेज दिया है कि प्रोफेशन के साथ पैट्रियोटिज्म कैसे फॉलो किया जाए। मैं सुन रहा था डॉक्टर समीर सर, प्राजक्ता मैम और समीर सर ने जिस तरीके से वर्णित किया कि अंतिम दिन जब विजिटर बुक में जब आपने ये मैसेज लिखा, उसकी जो अंतिम लाइन कि एक दिन वो आएगा जब हम इस बॉर्डर को, इस सीमा को क्रॉस करेंगे और वहां जाएंगे और वहां जाकर भी हम भारत माता की जय बोलेंगे, क्योंकि वो स्थान हमारा था, हमारा है और हमारा रहेगा। मैं ये एक बहुत बड़ा मैसेज है कि प्रोफेशन के साथ पैट्रियोटिज्म कैसे फॉलो किया जाता है। मैं इन सारी चीजों के लिए, इन सारे बड़े कार्य के लिए, इस बड़े सेवा कार्य के लिए आपका भारतीय शिक्षण मंडल की तरफ से डॉक्टर समीर सर, डॉक्टर प्राजक्ता लेले मैम और उनकी पूरी टीम का आभार व्यक्त करता हूं। मैं साथ में इस कार्यक्रम में भारतीय शिक्षण मंडल के जो पदाधिकारी डॉक्टर भास्कर तामनकर सर, प्रिंसिपल वेलिंगटन कॉलेज और भारतीय शिक्षण मंडल पश्चिम महाराष्ट्र के प्रांत के अध्यक्ष
आज हमारे साथ मौजूद है, जो शुरू से हमारे इस कार्यक्रम में जुड़े हुए, जिनका पूरा सहयोग हमारे साथ रहा, मैं उनका अभिवादन करता हूँ, उनका धन्यवाद करता हूँ और धन्यवाद करता हूँ मैं स्वाति भावे मैम का। आप भारतीय शिक्षण मंडल पश्चिम महाराष्ट्र प्रांत की उपाध्यक्ष हैं और पूरे इस कार्यक्रम में हमारे साथ जुड़ी रही। इस कार्यक्रम की शुरुआती जो योजना बनी, तब से लेके आज तक इस कार्यक्रम के समापन तक जिस तरीके से आपने हमारा सहयोग किया, उसके लिए भी मैं आभार व्यक्त करता हूँ। मैं भारतीय शिक्षण मंडल युवा आयाम पश्चिम महाराष्ट्र प्रांत युवा आयाम के अध्यक्ष प्रोफेसर प्रतीक दामा जी का भी विशेष आभार व्यक्त करूंगा कि उन्होंने जिस तरीके से प्रफुल्ल लेले सर के साथ मिलके इस पूरे कार्यक्रम की नींव रखी और उस कार्यक्रम की जो योजना बनाई और हम सब लोगों तक इतने गंभीर अनुभव और इतने प्रेरक अनुभव पहुंचाए, उसके लिए मैं विशेष आभार करूंगा। और इस पूरे कार्यक्रम की कड़ी से कड़ी को जोड़ने के लिए, इस पूरे कार्यक्रम को लगातार हमारे लिए रुचिकर और प्रेरणादायी बनाए रखने के लिए एडवोकेट प्रफुल्ल लेले सर, या मैं कहूं असिस्टेंट प्रोफेसर प्रफुल्ल लेले सर, आपका विशेष धन्यवाद। जिस तरीके से आपने इस पूरे कार्यक्रम को जोड़े रखा, दर्शकों के बीच में और डॉक्टर्स की टीम के बीच में जो संवाद सामंजस्य आपने बनाया, उसके लिए भी आपका विशेष आभार। इन डॉक्टर्स को हमारे साथ जोड़ने के लिए, इनके अनुभव को हमारे साथ जोड़ने के लिए आपका विशेष आभार। और अंत में सभी जुड़े हुए हमारे प्रतिभागियों के लिए, सभी जुड़े हुए दर्शकों के लिए सबको आभार। और इस तरीके से आप भारतीय शिक्षण मंडल के इन्हीं कार्यक्रमों में लगातार जुड़े रहें, यही मेरी प्रार्थना रहेगी। धन्यवाद। धन्यवाद सर। मैं प्रवीण जी को विनंती करता हूं कि आज के कार्यक्रम की सांगता वो शांति मंत्र से करें। प्रवीण जी आप हैं वहां पे? प्रवीण जी आप हैं? हाँ, 2 मिनट म्यूट म्यूट प्रतीक नहीं सर। कर पा रहा है। अभी चेक कीजिए आप। जी अभी हो गया। जी जी प्रवीण जी। जी शांति मंत्र लेंगे। जीवने यावदा दानं स्यात् प्रदानं ततोऽधिकम् इत्येषा प्रार्थना अस्माकं भगवन् परिपूर्यताम्। सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ओम शांति शांति शांति। धन्यवाद। धन्यवाद धन्यवाद। आणि आज हा कार्यक्रमाची सांगता झाली असं मी प्रतीक सर आणि विक्रम सरांच्या वतीने जाहीर करतो। सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार। त्यांनी हॅलो सर सर बोला सर। अतिशय चांगला कार्यक्रम केला। हा केवळ युवा आयाम करता न ठेवता आपण पश्चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे हा कार्यक्रम ठेवूया परत एकदा। आणि जसं नागपूर प्रांत जसं दर गुरुवारी ऑर्गनाइज करतं, त्या पद्धतीनं एक कार्यक्रम आपण आपल्या प्रांतातर्फे निश्चित ठेवूया। नक्की सर। खरोखर इतरांना सांगण्यासारखे आहेत, ते प्रत्यक्ष ज्यांनी ते भोगलेले आहेत आणि आलेली आहेत, आखो देखा हाल आहे। आणि खरी परिस्थिती काय आहे हे तिथे गेल्याशिवाय समजत नाही। मी 2008 साली काश्मीरला फिरायला गेलेलो होतो, तेव्हा आम्ही संध्याकाळी 7:30 ला असं जस्ट फिरायला गेलो तर आम्हाला